पावसाळ्यात यावर्षी विपुल प्रमाणामध्ये आपल्याला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळत आहेत. मॅचला मात्र आता सुरुवात होते. ज्या ठिकाणी दोन बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतील. राहुल जोगाडिया घाटला चेंबूर यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर घाटकोपरच्या पंतनगरचा खेळाडू मात्र बॅटिंगसाठी पाहायला मिळेल. आकाश जांगीड फायटर आहे घाटकोपरचा, तर गोलंदाजीसाठी घाटल्याचा राहुल. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर याही वेळेला येतोय षटकार. कडक बॅकफुट पंच. पहिलाच बॉल, थोडीशी विट मिळाली, हलकासा शॉर्ट बॉल आणि बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. थ्रू दी कव्हर्स, स्वीपर कव्हरला हा षटकार मारलाय फलंदाज आकाश जांगीडने. सुरुवात झाली आहे इराकी सिल्वर स्टार भिवंडीची षटकाराच्या मदतीने. या खेळाडूची एंट्री झाली होती पावसाळी क्रिकेटमध्ये पंतनगर बॉईज या टीमसाठी खेळत असताना. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, बॉल पाठीमागे जाईल. मंदार बॉलच्या दिशेने धावतायत. एक धाव तर तिकडे पूर्ण केली गेली. पाण्यातून मार्ग काढत तिकडे पोहोचलेत मंदार. तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण. बाउन्सरला हुक शॉटचा प्रयत्न आणि एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली की मंदारला क्लिअर करून बॉल थोडासा फाईन लेगला मागे गेला. त्याचमुळे ते 2 धावा मिळू शकलेले आहेत फलंदाज आकाश जांगीडला. विनीत माळी त्याच्याबरोबर खेळत आहेत आणि भिवंडी रबर ब्लास्ट 70-70 प्रस्तुत स्पर्धेमध्ये या दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यामुळे हे इनफॉर्म बॅटर आहेत इराकी सिल्वर स्टारचा विचार केला तर. इराकी सिल्वर स्टार एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला NSP ब्रह्मा. दोन्ही संघांनी पावसाळी क्रिकेटच्या या हंगामात चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्यामुळे या दोन संघांमधील लढत पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. सेमीफायनल एका मोठ्या स्पर्धेची आपण पाहतोय. रेकॉर्ड ब्रेक प्राईजच्या फायनलमध्ये कोण जाणार, कारण ऑलरेडी चंद्रकांत स्मृती वडवली बी तिकडे पोहोचली आहे. त्यांच्याबरोबर कोण. यावेळेला फटका, बॉल चुकीचा होता, फायदा घेतला असं वाटलं. बॉल खूप लांब गेलाय परंतु तेवढं टायमिंग नाही होऊ शकलं आणि तिकडे एक धाव घेतली आणि दुसऱ्याही धावेचा प्रयत्न पूर्ण. परत एक वेळा लॉंग लेग तिथे सेट केलाय. शॉर्ट बॉलचा वापर, परंतु बॅटच्या अगदी टो एंडला हा बॉल लागलाय. त्याच्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळताना दिसलेलं नाहीये फलंदाजाला आणि त्याचमुळे 2 धावा मिळताना दिसतात. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. असं वाटलं की लॉंग लेगला क्लिअर होईल हा बॉल, परंतु तसं झालेलं नाहीये. 2 धावा मिळताना दिसत आहेत आकाश जांगीडला. सर्व बॉल त्यानेच खेळलेत. तो पोहोचला 10 वर, टीमला पोहोचवले 10 वर. 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मोठी मॅच आहे आणि पावसाचंही आगमन झालंय. यावेळेला पुन्हा एकदा थोडेसे शफल पहिलेच झाले होते. खेळायचं होतं फाईन लेगला. पंच मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित करत आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये थोडासा दबाव इथे दिसलाय गोलंदाजीमध्ये. सुरुवातीच्या 3 बॉलवर 10 धावा आल्यात. एक एक्स्ट्रा, टीमची धावसंख्या 11. हाही सामना चांगला रंगतदार होईल. सेकंड सेमीफायनलची लढत. यावेळेला पुढे केला, फुलटॉस बॉल होता, बॉल हवेत आहे. पाहूया, क्षेत्ररक्षक दूरवरून त्या ठिकाणी आले आणि विश्वनाथ प्रयत्न करत होते परंतु बॉल हातातून निसटलाय आणि पाण्यात पडलाय. सोपं नाहीये हा बरसणारा पाऊस जज करायचं. या आभाळामध्ये तो जो बॉल आहे पांढऱ्या रंगाचा तो जज करणं तेवढंच सोपं काम नाहीये. परंतु आमचे कॅमेरामॅन पहा कशा पद्धतीने हा बॉल टिपतायत. त्याचबरोबर पाणी बरसतंय. अशा परिस्थितीमध्ये उघड्या डोळ्यांनी हा झेल घेणं हे सोपं नव्हतंच विश्वनाथसाठी. अशा परिस्थितीमध्ये त्याच्या हातातून झेल निसटला. धावा मिळताना दिसतात आकाश जांगीडला 2. जीवदान मिळते. टीमची धावसंख्या 13. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आकाशच्या विरुद्ध. यावेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं परंतु जलद गतीने बॉल सुमित यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल. तेरा धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 8 षटकांची सेमीफायनलची मॅच. याच मैदानात आपण 20 ओव्हर पाहिल्या, 12 पाहिल्या, 16 ओव्हर देखील पाहिल्या आणि आता जर पाहिलं तर 8 ओव्हरची मॅच पाहतोय. 6 ओव्हरच्या बरोबरीने एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न पाण्यामध्ये. त्या ठिकाणी पहा, गोलंदाजी केल्यानंतर एवढ्या लांबवर धावत गेले राहुल. त्या ठिकाणी पाण्यामधून बॉल उचलला. दुसरीचा प्रयत्न होता परंतु तो थांबवला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या इराकी 11 सिल्वर स्टार टीमची बिनबाद 14. खूपच वेगाने तिथे राहुल जोगाडिया पोहोचला. भरपूर वेगाने जात असताना लगेच थ्रो त्याने केलाय आणि हे घळत पावसाळी क्रिकेट स्पर्धांमध्ये लवचिकता पाहिजे तुमच्याकडे आणि ती लवचिकता इथे दाखवली. रिफ्लेक्सेस खूप चांगले पाहायला मिळालेत आणि अशा पद्धतीमध्ये पहिलं षटक इथे संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात इराकी सिल्वर स्टार भिवंडी. स्कोर बोर्डवर बिनबाद 14 धावा. ऑलमोस्ट सगळेच्या सगळे बॉल फलंदाज आकाश जांगीड पहिल्या ओव्हरमध्ये खेळताना दिसलाय. विनीत माळीला अजूनही स्ट्राईक मिळालेली नाहीये. टीमची धावसंख्या 14, त्यापैकी 13 धावा आकाश जांगीड यांच्या बॅटमधून येताना पाहिलं. म्हणजे एक अवांतर पाहायला मिळाली होती आणि दुसऱ्या षटकासाठी जर पाहिलं तर हिमांशु पाटील यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे गोलंदाजी करता.
भिवंडीच्याच अलिमगड गावचा असणारा हा गोलंदाज चर्चेत असतो. चांगली कामगिरी त्यांच्याकडूनही पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आकाश हे लक्ष असणार आहे. विनीत यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आणि मान्सून ब्लास्टसारख्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवला होता. तर आकाश बेस्ट बॅटर ठरले होते त्या टुर्नामेंटमध्ये, कारण जास्त षटकांची स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेत देखील सातत्याने चर्चा होताना पाहायला मिळते. ओहो, पहिला बॉल प्रचंड वेगात पाहायला मिळाला. बॉल थोडासा दूर आणि त्यानंतर वेग. एक काळ असे होतं की हिमांशूचा वापरच केलेला नव्हता सुमित ढेकलेने एका मॅचमध्ये, परंतु आता हिमांशूला सातत्याने गोलंदाजीसाठी तो आमंत्रित करतोय. रवी बुंबकला वापरलेलं नाहीये. मागच्या मॅचमध्ये रवी बुंबकने चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याचा वापर अजूनही करण्यात आलेला नाही. वेगळी रणनीती आहे. यावेळेला फटका खेळलाय, हवाई हल्ला, मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. प्रॉपर टायमिंग, हलकासा शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना मिड विकेटला पुल करत असताना ऍक्शन रिप्ले. जास्त शॉर्ट बॉल नव्हता, हलकासा शॉर्ट होता, शॉर्ट ऑफ गुड लेन, परंतु तरी देखील क्रीजच्या आतमध्ये जाऊन मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केला आणि प्रॉपर टायमिंगचा मिलाफ इथे पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी टीमची धावसंख्या 20. 20 धावा. धो कोसळणारा पाऊस आणि त्याच्यात क्रिकेट सुरू आहे. एक वेगळा अनुभव सगळ्यांसाठीच. यावेळेला पुन्हा एकदा तेच पाहायला मिळालं जे अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळालं होतं. खेळायचं होतं पॉइंटला, परंतु वेग भन्नाट आणि बॉल कीपर सुमित यांच्या हातात. चांगला बॉल, चांगला बॉल. या बॉलवर वेगही होता, उसळी चांगली प्राप्त केली आहे. अपर कट करण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, बीट केला आकाश जांगेला. त्याला सुरुवात चांगली मिळाली आहे. तो 19 वर पोहोचलाय. 9 बॉल त्याने फेस केलेत. ऑलमोस्ट 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना. हो, यावेळेला मात्र वेग तर पाहायला मिळाला, परंतु अचूकता नव्हती. वाईट बॉल. लेग स्टम्पच्या बाहेर हा बॉल टाकलाय. थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पहिले झाला होता आणि त्याच्यानंतर मागचा पाय थोडासा आडवा काढला. त्याच्यानंतर खेळण्याचा प्रयत्न आणि लेग स्टम्पची लाईन होती, त्याच्या बाहेर बॉल आहे, त्यामुळे अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. आकाश, यावेळेला वेगातील बॉल पाहायला मिळतोय. एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा कॉल त्या ठिकाणी केलाय. पाऊस बरसतोय आणि काय क्रिकेट सुरू आहे सध्याच्या घडीला. बाउन्सरचा वापर, अंपायरचा सिग्नल वाईट +2 अशा 2 धावा ऍड होतील. पावसाची दमदार बॅटिंग, परंतु आता काहीसा कानमंत्र देत असताना गोलंदाज हिमांशूला या लेंथवर गोलंदाजी करू शकत नाही. बाउन्सरचा वापर केला, विकेट किपर बीट झाला. अजित मोहित याने त्याच्या मागे बॉल जात असताना 2 धावा इथे पूर्ण केल्यात आकाश जांगेने. धावसंख्या जर पाहिली तर 24 वर पोहोचलेली आहे. हे सगळं चित्र ऍक्शन रिप्लेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. धो पाऊस कोसळतोय, परंतु मॅचही सुरू आहे आणि दर्जेदार क्रिकेटही सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतंय. या क्रिकेटची बातच न्यारी आहे, कारण हे आहे पावसाळी क्रिकेट. हिमांशू, हो, यावेळेला वेग वाढवला होता. पंच जर पाहिलं तर या ठिकाणी घोषित करतायत नो बॉल. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून या नोला चॅलेंज केलंय. ऑनफिल्ड अंपायरने इथे हा नो बॉल कळवलाय, कारण वनपती ओव्हर अशी वॉर्निंग पहिलेच देण्यात आली होती आणि आता टीव्ही अंपायरकडे डिसिजन पेंडिंग आहे. DRSचा वापर केलाय फिल्डिंग टीमने, बॉलिंग टीमने, आणि अंपायरचा सिग्नल येतो टीव्ही अंपायरचा नो बॉल. एक रिव्ह्यू लॉस्ट. धावफलक जर पाहिलं तर आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल एक रिव्ह्यू गमावला गेलाय आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने घेतलेली उसळी, हे चित्र मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. पावसाची मात्र पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग आणि त्यामध्ये सुरू आहे सेमीफायनल नंबर 2. उपांत्य फेरीचा सामना आपल्या भेटीला येतोय या RK फ्री हिट प्रस्तुत असणाऱ्या भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा. इराकी 11 सिल्वर स्टार 25 वर पोहोचलेले आहेत. 8 षटकांची ही लढत आहे, 8 ओव्हरची मॅच, परंतु व्यावसायिक दर्जाचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु एक धाव पूर्ण केली आहे. मंदार पोहोचले त्या ठिकाणी. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी धाव पूर्ण. 2 धावा ऍड होतील. डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. शॉर्ट बॉलचा चांगला वापर, हुक शॉट हे आपल्याला पाहायला मिळाले. धावा झाल्या 27. परंतु विनीतला प्रश्न पडला असेल त्याला बॅटिंग कधी मिळेल. ऑलमोस्ट 10 बॉल, सर्वच्या सर्व बॉल आकाशच खेळलाय, परंतु धावा करतोय, हे मात्र विशेष. बॅटिंग करण्यापेक्षा समोरचा खेळाडू जर धावा करत असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली पाहिजे, आणि ही जास्तीत जास्त स्ट्राईक मिळवत असताना आकाश जांगे स्वतःला सिद्ध केले गेल्या काही वर्षात या खेळाडूने.
यावेळेला आणखीन एक चांगला फटका, टायमिंग जबरदस्त पाहायला मिळाला आकाश जांगीरचं. हा बॉल सुद्धा मात्र या ठिकाणी फेकून देताना पाहायला मिळत आहेत सीमारेषेच्या पलीकडे. 6 षटकार. प्रॉपर टायमिंग, बॅट मधून संपर्क पहा ज्या पद्धतीने तो खेळतोय. लेंथ बॉलचा वापर, लवकर पिक केला लेंथला आणि पाठवलं काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंगच्या जोरावर हा बॉल सरळ सीमारेषा पलीकडे धाडत असताना फलंदाज आकाश जांगीर धावा करतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की त्याच्या बॅटमधून धावा येत आहे. तो पोहोचलाय 12 बॉलमध्ये 27 वर. टीमची धावसंख्या 33. पाऊस कोसळतोय परंतु त्याची तमा नाहीये. इकडे प्रत्येकाला क्रिकेट खेळायचंय, क्रिकेट पाहायचंय. एक धाव घेतलीये, बॉल थांबलाय मात्र या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने. आणि तोपर्यंत जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपतोय. इराकी 11 सिल्वर स्टार टीमची धावसंख्या झाली आहे 35. बिनबाद 35 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मिळेल स्ट्राईक विनीत माळीला. 2 ओव्हर पूर्णपणे बॅटिंग केली आहे आकाश जांगीरने आणि आता स्ट्रायकिंग एंडला विनीत माळी आपल्याला पाहायला मिळेल. 13 बॉलमध्ये 29 केलेत आकाश जांगीरने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा, 17.50 ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. 70 चे प्रवर्तक तारिफ सय्यद यांचं इथे आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. मॅच मात्र आता हा सेमीफायनलचा दुसरा सामना रंगतोय. पहिल्या सेमीफायनलमध्ये 10,000 प्रेक्षक आपल्याबरोबर जोडले गेले होते आणि नेल बायटिंग फिनिश सुहास पवारने शेवटच्या बॉलवर षटकार मारून चेंज द गेम वडवलीला फायनलचं तिकीट दिलंय. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहूया 2 ओव्हरमध्ये 35 धावा झाल्यात आणि अधिक माहिती आता मिळते. 12,000 प्रेक्षक शेवटच्या बॉलपर्यंत आपल्याबरोबर जोडले होते ज्यावेळेला सेमीफायनल नंबर 1 चा खेळ आपल्या समोर रंगला. 35 धावा धावफलकावर आहेत. याही मॅच मध्ये ते पाहायला मिळेल कारण व्यावसायिक दर्जाचे 2 खेळाडू एकमेकांच्या, 2 संघ मात्र एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 ओव्हर नंतर जर पाहिलं तर 35. धावा धावफलकावर पाहायला मिळतात. रवी बुंबक या स्पर्धेमध्ये रवीने जबरदस्त कमबॅक केलं. खूप चांगली गोलंदाजी केली आहे रवीने. विनीतसाठी टाकला गेलाय. उसळी होती, बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं परंतु रवीची सुरुवात निर्धाव चेंडूने. प्लॅनिंग पहा इथे सुमित ढेकलेची कॅप्टन्सी पहा. मागच्या मॅच मध्ये रवी बुंबक कडून सुरुवातीच्या ओव्हर्स त्याने करून घेतलं. या मॅच मध्ये त्याला थोडंसं मागे ठेवलं आणि त्याच्यानंतर त्याची या षटकाची सुरुवात डॉटने. यावेळेला फटका समोर खेळलाय. काही काळ चेंडू हवी जरूर आहे परंतु मिड ऑनच्या फिल्डरच्या पाठीमागे जाईल आणि तोपर्यंत लगेचच आकाशने कॉल दिला. हो, इकडे 2 होऊ शकतात. 2 धावा. चांगला खेळ. आता विनीत माळीच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. पहिला डॉट बॉल तो खेळलाय. 37 धावांची भागीदारी झाली आहे. 15 बॉल या भागीदारीमध्ये पाहायला मिळालेले आहेत कारण एक नो बॉल देखील या भागीदारीमध्ये पाहायला मिळाला. धावा झाल्या 37. 37 बिनबाद. चांगली सुरुवात इराकी सिल्वर स्टारची. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये सुद्धा असणार आहे. यावेळेला आणखीन एक बॉल या ठिकाणी जबरदस्तरित्या त्यांना पाहायला मिळाला आणि हा बॉल जर पाहिलं तर उसळी होती आणि माघारी परतावं लागतंय. कॉट बिहाइंड विकेटसाठी कोणताच रिव्ह्यू नाहीये विनीत तुमच्यासाठी आणि त्यामुळे तुम्हाला जावं लागेल डगआउटच्या दिशेमध्ये. ऑन फील्ड अंपायरने निर्णय दिला. फलंदाज बाद आहे आणि ते मात्र विकेट मिळाली आहे पहिली रवी बुंबकला. तर पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. चांगल्या सुरुवातीनंतर तिसऱ्या षटकामध्ये विकेट येताना पाहायला मिळते आणि धावफलक जर पाहिलं तर 37 वर असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आकाश जांगीर 13 चेंडूमध्ये 29 धावांवर बॅटिंग करतायत. रवी बुंबक यांच्या खात्यामध्ये विकेट जोडली जाते. पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर केवळ 2 धावा दिल्या आहेत. विकेट आली आहे आणि आता आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये येईल. आउट होतोय विनीत माळी जो या ग्राउंडवर चांगला खेळत आलाय आणि तो DRSची देखील मागणी करताना दिसला मगाशी. परंतु शेवटी अंपायरने आउट दिलाय. त्याला जावं लागलं डगआउटच्या दिशेने कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला माहितीच आहे कॉट बिहाइंड विकेट आणि त्याचबरोबर LBW साठी कोणताच रिव्ह्यू नाहीये. बाकी गोष्टीसाठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. प्रोजेक्टेड स्कोर 121 दाखवला जातोय 8 ओव्हरच्या मॅच मध्ये. असा खेळ करावा लागेल तर एवढ्या धावा होतील. 37 ला 1 अशी परिस्थिती आहे आणि आकाशच्या बरोबरीने आता विवेक शेलार येतात. या स्पर्धेत गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे विवेक यांची आणि मोक्याच्या क्षणी फलंदाजी देखील. तर इकडे आपण पाहू शकता आकाश जांगीर या जोडीला विवेक शेलार दाखल होताना पाहायला मिळतात. रवी बुंबक आणि विकेट समीकरण या मॅच मध्ये देखील सुरू राहिलं.
पहिलाच बॉल हवेत आहे आणि रवी बुंबक विकेट घेत आहेत आणखीन एक. चांगलं प्लॅनिंग रवी बुंबकला पॉवर प्ले मध्ये आणलेलं नाहीये. मिडल फेज मध्ये त्याला ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आणलंय, परंतु आता आकाश जांगे जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला पाहिजे असं वाटायला सुरुवात झाली इराकी सिल्वर स्टार कडून. कारण बॅक टू बॅक विकेट इथे मिळवलेले आहेत रवी बुंबकने. या ओव्हरमध्ये सलग 2 बॉलवर 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि तो आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत रवी बुंबक. 2 चेंडूत लगातार 2 विकेट. सुरुवात अगदी चांगली झाल्यानंतर जर पाहिलं तर त्या धावसंख्येला लगाम घालण्याचं काम या ठिकाणी केलंय रवी बुंबकने. परंतु मोठी बॅटिंग लाईनअप आहे इराकी 11 सिल्वर स्टारकडे. प्रयत्न मात्र त्यांच्याकडून देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळतील या डावाला सावरण्याचे आणि त्यासाठी टेंबिवलीच्या प्रतीक पाटील यांना मात्र बॅटिंगसाठी आता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. परंतु धो कोसळणारा पाऊस. कुणालजी, एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. मजा येते समालोचन करायला देखील, खेळाडू देखील. पहा या धो कोसळणाऱ्या पावसामध्ये सध्याच्या घडीला मॅचचा आनंद आमचे प्रेक्षक देखील घेत आहेत. हाही सामना कडाक्याचा होईल. हाही सामन्यामध्ये जर धाबा झाल्या या रिमझिम जोरदार बरसणाऱ्या पावसामध्ये तर मात्र सामना चांगला रंगताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. टीमची धावसंख्या 37, 2 ओव्हरमध्ये 35 आल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर खेळ थोडासा थांबलाय. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा, 2 विकेट. हॅट्रिक बॉल रवी बुंबकचा. हॅट्रिक बॉल रवी बुंबक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पाहूया काय होईल या ठिकाणी. आणखीन एक चेंडू जो मात्र काही काळ हवेत होता, पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. फिल्डर पोहोचतायत त्या ठिकाणी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. कुणालजी, चांगली गोलंदाजी होते सध्या. अप्रतिम गोलंदाजी. मी म्हणेन रवी बुंबकची प्रशंसा व्हायला पाहिजे, कारण शेवटी प्रशंसा कर्तृत्वाची होत असते. कारण सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते आणि ही प्रशंसा होते या खेळाडूची. प्रत्येक मॅच मध्ये सुमित ढेकलेसाठी त्याने चांगली कामगिरी केली आहे. धो पाऊस कोसळतोय आणि त्यात सुरू असणारी सेमीफायनल. बॅकफुटला गेले, अप्पर कट करण्याचा प्रयत्न. बॉल थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ होईल. रवी बुंबकचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्यांनी या षटकात गोलंदाजी केली आहे. संधी नाही दिली, टीमचं कमबॅक करून दिलं. कारण या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3रं षटक होतं आणि धावा आलेल्या आहेत त्या केवळ 5 धावा आलेल्या आहेत. धावा वाढताना दिसतात. धावा झाल्या 40. शॉर्ट बॉलचा चांगला वापर इथे केलाय या ओव्हरच्या दरम्यान रवी बुंबकने. लेंथ बॉल चांगले हार्ड लेंथला चांगला हिट करणारे हे षटक राहिले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावा. 2 ओव्हरमध्ये 35 होते. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात रवी बुंबकने. म्हणजेच काय चांगला पलटवार इथे पाहायला मिळतोय. भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन तुम्ही पाहताय. आज दुसरा सेमीफायनलचा सामना. जो संघ जिंकेल तो चेंज द गेम वडवलीच्या विरुद्ध खेळ. 3.5 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जाईल, जे आजपर्यंत रबर बॉल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठं पारितोषिक आहे. सर्वात मोठं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे चर्चा आहे. परंतु हे सर्वात मोठं पारितोषिक जिंकणार कोण? कारण ग्रामीण गटातून तर ऑलरेडी वडवली बी संघ चंद्रकांत स्मृती फायनलला जाऊन पोहोचलाय. ते तर त्यांनी आपली दावेदारी पेश केली आहे, परंतु त्यांच्याबरोबर कोण हे मात्र बाकी आहे. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या 40 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे, कारण ही मॅच जर पाहिलं तर 8 ओव्हरची आहे. सबस्क्राईब मीटर वाढत चाललाय. सामील व्हा. वेगात बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी घेतली आहे आणि अगदी डोक्याचा वेध घेतलाय या ठिकाणी बॅटरच्या. लेग बायचा इशारा. आणि सोपं नाही आहे इथे पावसामध्ये अशी बॅटिंग करणं, कारण आपण पाहतो दुखापत होते. हा मागे लागलाय बॉल. थोडंसं लक्ष द्यावं लागेल प्रतीकला देखील, कारण इंजरीज या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील होतात खेळाडूंना आणि सतर्क राहावं लागेल. पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. पावसाळी क्रिकेट, धो कोसळणाऱ्या पावसातील क्रिकेट सुरू आहे सध्या. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता. थोडेसे झुकले होते. बॉल होता बाउन्स आणि जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. नजर पहा, शेवटच्या क्षणाला हटवली आणि त्यानंतर बॉल गेला विकेट कीपरकडे. म्हणजेच हा जो गोलंदाज आहे हिमांशू, याला आता एक टप्पा सापडलाय. त्याच टप्प्यावर गोलंदाजी करताना दिसतोय. पूर्णपणे वाकला, नजर हटवली बॉलवरून आणि एक डॉट बॉल येतोय. आकाश जांगीड 31 वर बॅटिंग करतायत. इकडे देखील जर पाहिलं तर थोडेसे शफल होऊन अगदी सूर्यकुमार यादवच्या शैलीमध्ये फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु इकडे हिमांशूने त्यांना थांबवले. नाही, या बॉलवर सुपला शॉट तुम्ही मारू शकत नाही. जास्त आतमध्ये आलाय आणि त्याचबरोबर फॉलो केलं गोलंदाजाने यावेळेला आकाशला. आणि बरोबर या बरसणाऱ्या पावसाचा फायदा घेत असताना स्किडी बॉल टाकतोय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हिमांशू
यावेळेला बिगी टायमिंग जबरदस्त झालाय आणि बॉल जातोय लांब 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 खूप लांब. षटकार. पोझिशन मध्ये लवकर आलाय आकाश जांगे. हे पाहिलंच होतं की काही शॉर्ट बॉल येत आहेत क्रिजच्या भरपूर आतमध्ये जाऊन थांबला. पहा ऍक्शन रिप्ले. पहिलेच तो क्रिजच्या आतमध्ये आहे. ऑफ स्टंपवर ऑलमोस्ट त्याचा मागचा पाय ऑफ स्टंपच्या जवळ आहे आणि तिथून खेचून मारलाय हा बॉल मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. प्रॉपर टायमिंग. हा तो षटकार. टीमची धावसंख्या इराकी सिल्वर स्टार भिवंडी स्कोर बोर्डवर 47-47. दर्जेदार स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. बघता बघता 37 वर पोहोचले सुद्धा आकाश जांगेड. या टीमसाठी की फॅक्टर आहेत आणि बॅटिंग करतायत सध्या. परंतु यावेळेला या दोघांमधला संघर्ष काय चाललाय. एखादा मोठा फटका आणि त्यानंतर सातत्याने शरीरभेदी आणि उसळते बॉल पेश करतायत हिमांशू. हा बॉल चांगला आहे. याच लेंथचा आपण मगाशी उल्लेख करत होतो. हार्ड लेंथवर बॉल टाकल्यानंतर बरोबर चेहऱ्यापासूनच बॉल चालत विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगले बाउन्सर इथे टाकत असताना गोलंदाजीमध्ये हिमांशू पाटील. 47 वर धावसंख्या आहे. हिमांशू विरुद्ध आकाश. दोघांमधील देखील संघर्ष चांगलाच रंगलाय. ओव्हर नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी 4 मार्गस्थ आहे. 47 धावा धावफलकावर. 2 बलाढ्य संघांमधील बलाढ्य अशी सेमीफायनल. यावेळेलाही बिगिट करण्याचा प्रयत्न. उसळत्या बॉलवर बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. मंदार गुरव होते त्या ठिकाणी आणि हा बॉल सुद्धा जाईल सीमारेषा पार. 4 चौकार. नियंत्रण नव्हतं या फटक्यावर. फाईन लेग मध्ये डीप मध्ये फिल्डर मंदारला ठेवलं होतं आणि पहा परत एक वेळा शॉर्ट बॉल. इथेही नियंत्रण नव्हतं या फटक्यामध्ये परंतु तरी देखील 4 धावा मिळालेल्या आहेत. मंदारने स्वतःच कबूल केलं की बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेलाय. ही चांगली खेळाडूवृत्ती ते दाखवत असताना मंदार ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 50 अप सिल्वर स्टार इराकी 11. या टीमची धावसंख्या आहे 52-1. माफ करा 51 धावा झाल्यात आणि 2 फलंदाज बाद झालेत. हा शेवटचा चौकाराचा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर दाखवला गेला आणि स्वतः मंदारने सांगितलं की हा चौकार आहे 51-2. यस, अगदी ज्या ठिकाणी फिल्डिंग त्यांनी उभी केलेली आहे. कदाचित सातत्याने मात्र इकडे क्षेत्ररक्षक नसतात उभे परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी करायला सांगितलं होतं गोलंदाजाला अपेक्षित होतं त्या ठिकाणी चेंडू जाणं आणि त्यामुळे कर्णधाराचा चाणक्षपणा इकडे जाणवला. जो आकाशसाठी एक वेगळी रणनीतीबद्ध गोलंदाजी तिकडे केली जात होती परंतु त्याच्यावरही मात दिली शेवटच्या चेंडूवर आकाशने आणि सामन्यातील मात्र चुरस कायम आहे. पहिल्या 4 षटकात धावसंख्या झाली ती 51. 2 विकेट माघारी परतले असताना इराकी 11 सिल्वर स्टार. प्रतीक यावेळेला प्रहार करतायत बॉलवर परंतु पाण्यात पुन्हा बॉलचा वेग मंदावला परंतु आकाशने लगेच दुसऱ्या धावेचा कॉलही त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. ही चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि आता प्रतीकला देखील थोडेसे हात उघडावे लागतील या मॅच मध्ये कारण टाळी एका हाताने वाजत नाही. एका बाजूने आकाश जांगळे फलंदाजी करतोय दुसऱ्या बाजूने देखील धावा येणं गरजेचे आहेत. पुन्हा एकदा रवी बुंबक. रवी बिग हिट मिड विकेटची दिशा निवडली. टेंबवलीचा प्रतीक आज मात्र बरसतोय. षटकार. लवकर ऐकलं प्रतीकने कारण मी मगाशीच उल्लेख केला तुम्हाला धावा कराव्या लागतील. एका साईडने धावा येतात दोन्ही बाजूने धावा येणं गरजेचे होते आणि त्याचमुळे थोडासा शफल झाला. ऑन साईडला बॉल फेकलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रतीकने. हँड अँड आय कॉर्डिनेशन या बरसणाऱ्या पावसामध्ये देखील किती चांगलं पाहायला मिळतंय प्रतीक पाटीलचं. टेंबिवली या नावाची या गावाची दहशत आहे क्रिकेटमध्ये ते इथे दाखवत असताना हा षटकार. वर्तक नगर एक्सप्रेस म्हणजेच रवी बुंबक यांना गोलंदाजी करताना आपण पाहतो आणि त्यांच्यावर या ठिकाणी प्रहार केलाय. 59 वर धावसंख्येला पाठवलेलं आहे. 5वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघांमध्ये टॅलेंट जबरदस्त पाहायला मिळत आहे आणि दर्जेदार खेळ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कट टू कट पावसाळ्यामध्ये कारण सुमित ढेकळे इन ऍक्शन मध्ये असल्यानंतर रणनीत्या तर आल्याच. बॅटची कडा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होईल. अजित मोहिते तिकडे येत आहेत पाण्यामधून मार्ग काढत असताना एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल काय अगदी जलद गतीने ज्या ठिकाणी 1 होती आकाशचा कॉल लगेच सकारात्मक प्रतिसाद. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या महत्वाच्या धावा आहेत. पहा फ्रेम ही जी दाखवली जाते रनआउटची संधी इथे होती आणि तिथे 2 धावा अक्षरशः चोरून काढलेल्या आहेत या रिमझिम बरसणाऱ्या पावसामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात 61 लॉस ऑफ 2 विकेट इराकी सिल्वर स्टार. 61 धावा धावफलकावर 2 विकेट माघारी परतलेले आहेत. आकाश खेळतात 41 वर प्रतीक खेळतात 11 वर. पाऊस सुरू आहे आणि सेमीफायनल सुद्धा एक जबरदस्त. यावेळेलाही बिगिट केलाय. पॉइंटच्या दिशेने बॉल बराच काळ हवेत आहे. फिल्डर येतात त्या ठिकाणी परंतु थोडेसे दूर राहिले. पाण्यामध्ये क्षेत्ररक्षक मात्र पडले परंतु तोपर्यंत 2 धावा तर घेतल्या. तिसरीचाही प्रयत्न केला आणि 3 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण होत आहेत.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीकचा हा फटका थोडासा स्लाइस करत असताना बॉल हवेत गेला डीपमध्ये, बरोबर स्वीपर कव्हर पर्यंत फिल्डर धावत आला आणि शेवटी त्याला अपयश आलं. 3 धावा त्याच दरम्यान पूर्ण केलेल्या आहेत प्रतीकने आणि 3 धावा खात्यामध्ये जात आहेत सिल्वर स्टारच्या टीमची. धावसंख्या स्कोअरबोर्डवर 64 धावा. ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगतीपथावर असताना 64 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मार्गस्थ आहे आणि मागील जर पाहिलं तर 2 षटकामध्ये जी धावसंख्या थोडीशी मंदावली होती ना, तिला इकडे उसळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि खूप चांगलं या ठिकाणी कमबॅक केलंय पुन्हा एकदा सिल्वर स्टार इराक 11. यावेळेला फटका फसलाय, संधी, परंतु 2 खेळाडूंच्या मधोमध मात्र चेंडू पडलाय. प्रतीक होते थोडेसे दूर, सुमितही थोडेसे दूर आणि त्यांच्या मधोमध चेंडू 42 वर पोहोचलाय. पाहता पाहता आकाश झांगे. 20 बॉलचा खेळ त्याने आतापर्यंत केलाय. शॉर्ट बॉलचा वापर पुल करायचा होता, लिडिंग एज, आणि 2 खेळाडूंच्या मध्ये हा बॉल पडलाय. एक्झॅक्ट मध्ये मीटर पट्टीने जरी मोजलं तरी तेवढंच अंतर येईल. दोन्ही फिल्डरच्या परफेक्ट मध्ये बॉल पडतोय आणि इथे धाव मिळताना दिसेल आकाशला. आता धावा झाल्यात 65 धावा धावफलकावर आहे. पुन्हा एकदा रवी बुंबाक. प्रचंड वेगात बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर मात्र या ठिकाणी चेंडू करताना पाहायला मिळाले आणि बघता बघता 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 65 धावा इराक 11 सिल्वर स्टार या टीमच्या. 13ची सरासरी. पहिल्या 2 ओव्हरमध्ये ऑलमोस्ट 17.50 ची सरासरी आणि त्याच्यानंतर ही सरासरी घसरली आहे. त्याचं कारण आहे रवी बुंबकने एकाच ओव्हरमध्ये घेतलेल्या 2 विकेट. त्याच्यानंतर दबाव बनला या टीमवर, परंतु आता 65 धावा झाल्या. 13च्या सरासरीने खेळ सुरू आहे आणि 8 ओव्हरमध्ये या सरासरीने खेळ करावा लागेल इराकी सिल्वर स्टारला, कारण समोरच्या टीममध्ये देखील फलंदाजी तगडी आहे. मागच्याच मॅचमध्ये आपण प्रतीक घरतला खेळताना पाहिलं, त्याच्या अगोदर मंदारला देखील खेळताना पाहिलंय. त्याच्यामुळे जो विरोधी संघ या टीमच्या अगेन्स्ट खेळतोय त्या टीममध्ये विश्वनाथ जाधव सारखा देखील खेळाडू आहे. त्याच्यामुळे तुम्हाला धावा करणं गरजेचं ठरेल. यस, दोन्ही बाजूला जर पाहिलं तर स्ट्रेंथ चांगलीच आहे. इकडे भावेश पवार, पवन केने ही नावं देखील टीममध्ये, बिलाल ही नावे देखील टीममध्ये पाहायला मिळतात येणाऱ्या कालावधीमधील बॅटरपैकी. तर दुसऱ्या बाजूला देखील मंदार गुरव, अजित मोहिते, सुमित ढेकळे, जसं आपण उल्लेख केला तर विश्वनाथ यांना देखील आपण या टीममध्ये पाहत आहे. राहुल जोगाडे यांना पाहत आहे, प्रतीकला देखील या टीममध्ये पाहत आहे. म्हणजे कट टू कट फाईट असणार आहे, कारण दोन्ही टीम मात्र मोठमोठ्या खेळाडूंनी भरलेल्या आहेत आणि त्यांच्यामधील मॅच म्हटल्यानंतर प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी आहे. पावसातलं क्रिकेट आणि क्रिकेटमधला पाऊस हा देखील आपण पाहतोय. धमाका दिल्ली धमाका बिग बॅश ही स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल. दिनांक 20, 21, 22 सप्टेंबर 2024ला हेमंतजी बनियाल, तारिफजी सय्यद यांच्या माध्यमातून. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय. संतोष जाधव आलेत गोलंदाजीसाठी आणि पहिला बॉल जर पाहिलं तर त्यांच्याकडून निर्धाव येतोय. गोखी संतोष जाधव यांनी सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी चांगली केली आहे. निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात एका धावेमध्ये परावर्तित. या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे संतोषकडे देखील. रबर ब्लास्टमध्ये चांगली कामगिरी केलेलीच आहे ॲज अ बॉलर आणि त्याचमुळे या टीममध्ये जशी संधी मिळाली आहे, मागाशी उल्लेख केला होता सुमितने की हा खेळाडू खूप महत्त्वाचा आहे आणि आता त्याच्या खात्यामध्ये नक्कीच गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी तो करत असताना आकाश जांगे 43 वर पोहोचलाय. यावेळेला आपण पाहू शकता आणखीन एक बॉल जो मात्र या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर प्रतीक यांना माघारी परतावं लागेल. संतोष जाधव, जसं तुम्ही सांगितलं, या मैदानात खेळण्याचा अनुभव आहे त्यांच्याकडे. वेगवान गोलंदाजांच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट आहे आणि आणखीन एक चांगला बॉल इकडे आला. प्रतीकला एक भूमिका दिली होती ती या ठिकाणी त्यांनी निभावली आणि माघारी परत आहेत. लेन बॉलचा चांगला वापर इथे करत असताना धावतच सुटला आकाश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र प्रतीक आउट होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये ते विकेट गमावली आहे सिल्वर स्टार इराकी 11ने. आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये, ज्या खेळाडूने मी म्हणेन खुल्या गटामध्ये पहिलं अर्धशतक नोंदवलं असा बिलाल मैदानामध्ये आलाय. 13 बॉलमध्ये 57 धावांची नाबाद खेळी केली होती. ते पहिलं अर्धशतक होतं खुल्या गटामध्ये, परंतु आता परिस्थिती देखील अगदी त्याच्यासाठी खूपच चांगली मी म्हणेन, कारण एक प्लॅटफॉर्म उभा झालाय. व्यासपीठ आहे. 66 धावा झाल्या 3 फलंदाज बाद. आणि आपण या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 8 षटकांच्या मॅचमध्ये 113 धावांचा पाठलाग वडवली बी संघाने बोरसिटीच्या विरुद्ध केला. भले एक शेवटच्या चेंडूवर केला, परंतु काय मॅच पाहायला मिळाली होती. त्यामुळे एक आव्हान 8 षटकांच्या मॅचमध्ये उभं करण्याचा प्रयत्न इराक 11 सिल्वर स्टारचा सुद्धा असेल. संतोष
आकाश यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळताना पाहिला मिळतात. बॉल थोडासा वाईट सुद्धा गेलाय. एक धाव पूर्ण केली गेली, परंतु तिकडे फिल्डर होते आणि जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. जसा आणि थोडासा बॉल पुन्हा बाजूला गेला आणि 2 धावांचं रूपांतर 3 मध्ये करतायत. चांगला कट शॉट आकाश चांगळीचा डीप मध्ये पॉइंटला. जोपर्यंत बॉल अडवला तोपर्यंत 3 धावा त्याने वसूल केल्यात आणि ट्रिपल बरोबर आता तो मला वाटतं 48 वर जाऊन पोहोचला या मॅच मध्ये. 46 धावा त्याने कंप्लीट केल्यात. 69 धावा धावफलकावर आहेत. 6वं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहत यावेळेला फटका तर फसला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी बॉल हातातून सुटतोय. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 70 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 70 रन 70 धावा. 46 वर पोहोचलाय आकाश जांगळे आणि टीमला पोहोचवले त्याने 70 या आकड्यावर. आता स्ट्रायकिंग एंडला अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल का हे पाहायचंय. आकाश उडवलाय बॉल समोरच्या दिशेने. काही काळ हवेत जरूर चेंडू आहे. रवी बुंबक तिकडे पोहोचताना पाहायला मिळत आहेत. बॉल हातातून निसटलाय आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये त्या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. आकाश जांगीड पोहोचलेत 48 धावांवर आणि टीम पोहोचलेली आहे 6 षटकांमध्ये 72 धावांवर. 2 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहेत. एक चांगली मॅच, ज्या मॅचवर अख्ख्या महाराष्ट्राचं आणि रबर बॉल क्रिकेटच्या सगळ्या चाहत्यांचं लक्ष लागलेलं आहे. 70 स्पोर्ट्सवर आनंद घेत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर 70 स्पोर्ट्सला सबस्क्राईब देखील करतायत. यस, असे सबस्क्राईब करत राहा, या मॅचचा आनंद घेत राहा. पहिल्या 6 ओव्हर मात्र संपलेले आहेत, परंतु यापुढील कालखंडासाठी कुणालजी दाते सरांच्या जोडीला हरीश पंड्या सर जोडतायत. 2 ओव्हरचा खेळ आता शिल्लक आहे. 2 ओव्हरच्या मॅच मध्ये आता कमीत कमी 30 करावे लागतील. त्यावेळेला 100 चा आकडा पार करताना दिसेल इराकी सिल्वर स्टारचा संघ. परंतु सध्या तरी मी म्हणेन दोलायमान हा सामना आहे. आकाश जांगीड आता 48 वर जाऊन पोहोचलाय. 48 नॉट आउट. न्यू बॅटर बिलाल आणि राहुल जोगाडिया गोलंदाजीसाठी पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक टाकलं तर राहुलने 14 धावा खर्च केले होते. आता तो 7वं षटक टाकताना दिसेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल चांगला फिरवलाय, थोडासा मागून एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे सुरू झालाय आणि त्याच दरम्यान एक धाव इथे कंप्लीट देखील केली गेली आहे. बैटला लागला बिलालच्या. स्वागत है हरीश जी आपलं. यस, बहुत बढ़िया आर्क बनाती हुई वो गेंद गई थी और उसको 1 रन उसने लिया है. स्कोर 73 फॉर 3. बिलाल 2 पर है. 48 पर आकाश जांगीड. चांगला बॉल राहुल जोगाडिया. या ओव्हर मध्ये लगातार असे जर बॉल त्याने टाकले तर दबाव बनेल सिल्वर स्टारवर. बिल्कुल बॉल को पिचअप करा रहे, कॉरिडोर में रख रहे और एंगल जो बना रहे वो लाजवाब रहा है. पहली 2 गेंदें बढ़िया रही है, अभी 4 गेंदें फिर विशेष. 50च्या उंबरठ्यावर आहे. आता मात्र फटका हवेत. टायमिंग प्रॉपर. अर्धशतक क्रमांक 12 या स्पर्धेमध्ये आलेला आहे आणि ते आले आकाश जांगीच्या बॅट मधून. तरसला होता अर्धशतकासाठी आकाश जांगी. या अगोदर चांगली बॅटिंग केली होती, परंतु शेवटी या सेमीफायनल मध्ये त्याच्या बॅट मधून 26 बॉल मध्ये 54 धावांची खेळी त्याने साकारली आणि त्याच्यामध्ये 5 षटकार, 1 चौकार त्याने मारलाय. एक परफेक्ट ओपनर की जो निशानी होती है वो बताते हुए आकाश जांगीड. उनका स्वयं खुद का बिजनेस है और बिजनेस का नाम है बी स्पार्क और वो स्पार्क उनकी बल्लेबाजी में आज मुझे नजर आया. चांगली बॅटिंग. परत एक वेळा शॉर्ट बॉल पुल करायचा होता. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर पाहतच राहील आणि पाहतच राहील. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेगला षटकार. आकाश जांगीड ने जो आज बल्लेबाजी की है, क्वालिटी बल्लेबाजी और क्वांटिटी बल्लेबाजी. रनों की क्वालिटी देखिए, रनों की क्वांटिटी देखिए, दोनों में आकाश जांगीड 10 में से 10. 85 फॉर 3. इराकी 11 सिल्वर स्टार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा पहा ऍक्शन रिप्ले. जास्त शफल झाला आणि तिथून टाइम करत असताना पुल सक्सेसफुल झालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. दबाव आता राहुल जोगाडियावर, परंतु हा बॉल दबावात चांगला टाकलाय त्याने. शरीराचा हलकासा वेध घेतलाय, कदाचित बॅटच्या आतमध्येही लागलाय. तोपर्यंत 1 धाव मिळते. आकाशच्या खात्यामध्ये जाईल ती सिंगल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 86 धावा. कुणाल, मेरे ख्याल से 100 तो मिनिमम टच करना होगा. 100 के ऊपर जितने भी बने. सिल्वर स्टार की देखिए, इराकी 11 सिल्वर स्टार की जो गेंदबाजी की लाइनअप है ये भी बहुत लाजवाब है.
वो भी एक फॅक्टर रहेगा, बट 100 इज रिक्वायर्ड. ऑन साइडला चांगला फटका तर सजवलाय, गॅप मध्ये चाललाय, तिथे पाण्यामध्ये बॉल थांबतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे बिलाल करताना दिसेल. 2 धावा ऍड होतील बिलालच्या खात्यामध्ये. ओव्हर नंबर 7 चा खेळ संपलाय, त्याच्यामुळे आता लास्ट ओव्हर मध्ये स्ट्राईकला असेल आकाश जांगे आणि 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर इराकी सिल्वर स्टार. स्कोर बोर्डवर धावा आहेत 88. आकाश की भी तारीफ करनी होगी. क्रिकेट मैं नहीं दूंगा अपना विकेट. राहुल जोगड़िया के 2 ओवर में 30 रन आए, उनको विकेट नहीं दिया. ये कंट्रोल होता है, ये अग्रेशन है. 7 ओवर्स 88 फॉर 3. और ये हमारे टॉप स्कोरर्स बताए जा रहे हैं. आकाश जांगिड़ वेरी राइटली एट द टॉप, 62 गेंदों में 160 रन, 4 इनिंग्स. बिलाल शेख 4 इनिंग्स में 82. सो टॉप 2 बैटर्स आर फ्रॉम इराकी 11 सिल्वर स्टार. मतलब भिवंडी हो या इराक का बगदाद, ये दोनों बल्लेबाज जो है इस वक्त पॉप्युलर हो चुके हैं. आणि मंदार देखील त्या यादीमध्ये आहे 3ऱ्या क्रमांकावर. तो इन ऍक्शन असेल सेकंड इनिंग मध्ये. हा बॉल सोडून दिलाय संतोष जाधव. लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आल्याने पहिला वाईड बॉल त्याने टाकलाय. टीमची धावसंख्या 89. अगली बॉल का प्रेशर अब बॉलर पर रहेगा, क्योंकि जब आप ओवर की पहली बॉल ठीक तरह से नहीं कर पाते और खास करके लास्ट ओवर करने का एक अलग प्रेशर गेंदबाज के ऊपर भी होता है, बल्लेबाज के ऊपर भी होता है. आकाश जांगिड़ 61 रनों की भारी भरकम कद्दावर पारी खेलते हुए 28 बॉल मध्ये. परत एक वेळा हा बॉल अंपायर सांगतायत वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. आणि डीआरएसचा वापर बॉलिंग टीमने परत एक वेळा केलाय. एक रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक आहे. बिल्कुल सही निर्णय है, क्योंकि आखिरी ओवर है. रिव्यू बाद में बचाकर कोई मतलब नहीं है, एक बार ले लेते हैं. लेकिन वाइड एंगल उन्होंने किया था, इतना वाइड एंगल, और वाइड दिया है थर्ड अंपायर ने भी. वाईड बॉल आणि आता रिव्ह्यू नाहीये. या टीम कडे दोन्ही रिव्ह्यू आता त्यांचे अनसक्सेसफुल राहिलेले आहेत. वाईड बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 2 वाईडसह आता 90 रन. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. संतोष शॉर्ट बॉलचा वापर, बॅटची वरची कडा, मागे चाललाय मंदारच्या बॉल. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे करताना दिसेल आकाश जांगे. आणि आता धावा वाढतायत. स्कोर बोर्डवर धावा झाल्यात 92. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट, लाजवाब. 3 रन अक्षरशः चोरलेले आहेत. देखिए, दोनों ने जीवन भर बतौर ओपनिंग बैटर भी बल्लेबाजी की है, अच्छी तरह जानते हैं. और देखिए, सिल्वर स्टार का जो कॉम्बिनेशन बैठा है उसमें एक चीज है कि सिल्वर स्टार इराकी 11 जो है ये बिल्कुल इस वक्त अपने उरूज पर क्रिकेट खेल रहे हैं पिछले 2 सीजन से. एंड दैट्स द रीजन यू सी द रिजल्ट ऑन द ग्राउंड. 93 फॉर 3. 93 धावा झाल्यात. बॅकफुटला जात असताना बॉल हवेत केलाय, पुल आहे आणि हो पॉवरफुल आहे. बिलालच्या बॅट मधून बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. त्या 3 धावा घेतल्या, त्याचा फायदा होतोय इराकी सिल्वर स्टारला. बहुत बढ़िया हैंड आई कोऑर्डिनेशन. और किंग ऑफ भिवंडी ने वाकई में किंग ऑफ क्रिकेट सर विवियन रिचर्ड्स की याद दिला दी. 99 फॉर 3 इराकी 11 सिल्वर स्टार. मी आकाशचे कौतुक करेन, कारण त्याचं अर्धशतक झाल्यानंतर त्याने बिलालला स्ट्राईक वर आणण्याचा प्रयत्न दाखवलाय. प्ले फॉर साइड नॉट फॉर सेल्फ असं म्हणतात ना, ते याच्यासाठी तुमच्या संघासाठी खेळा, स्वतःसाठी नाही. आणि ते आकाश जांगीने ते दाखवलंय पूर्णपणे. बिलालला त्यामुळे स्ट्राईक मिळाली आणि त्याच्यानंतर त्याच्या बॅटमधून हा पुलचा षटकार. धावा झाल्यात 99 धावा. ओ होरपिच बॉल, धमाका. हा 6 धावांचा. या स्पर्धेचा आयोजक देखील आहे बिलाल आणि बिलालच्या बॅटमधून आता बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रैक्टिस क्या कर सकती है खिलाड़ी के जीवन में, ये बिलाल शेख उसका एक बहुत बड़ा एग्जाम्पल है. कई बार बिलाल को इस तरह के मुकाबले खेलते हुए आपने देखा होगा. और आज बड़े मैच का बड़ा हीरो और आकाश के साथ जुड़ चुके 105 पे 3 पहला माइलस्टोन अचीव कर दिया इराकी 11 सिल्वर स्टार ने. 105 105 धावा या मॅच मध्ये सध्या तरी पूर्ण केलेल्या आहेत. अफलातून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग करत असताना इराकी सिल्वर स्टार कडून आता बिलाल. हा बॉल चांगला चापटलाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. थ्रो करण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत इथे धाव मिळताना दिसणार नाही. 105 वर सध्या तरी धावसंख्या स्थिर आहे. 2 बॉलचा खेळ आता शिल्लक. हा चांगला बॉल होता, अगदी टोपीपासून हा बॉल गेला विकेट कीपरच्या हातात. चांगला वेग संतोष जाधवचा पिण्याचा या बॉलवर.
परत एक वेळा आपटलाय बॉल, परत एक वेळा स्ट्राईक घ्यायची आता. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. डिरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे रनआउटसाठी. दोन्ही गोष्टी चेक करायच्या. येस, समजलं. ओके. तर पहिले तो बाउन्सरही चेक करायचा, तो डोक्यावरून गेलाय का, आणि त्याच्यानंतर रनआउट देखील चेक करायचं नॉन स्ट्रायकिंग एंडला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर बॅटर रन आउट आहे. डिरेक्ट हिट बरोबर यष्टांचा वेध घेणारा ठरला. बॅट मागे होती, तो बॉलही योग्य होता आणि त्याच्यामुळे धाव मिळताना दिसणार नाही इराकी सिल्वर स्टारला. आणि आता या मॅचमध्ये आपण पाहतोय बॉल शिल्लक आहे शेवटचा. न्यू बॅटर पवन. योग्य बॉल आहे. परत एक वेळा टोपी आणि डोक्या जवळून हा बॉल गेलाय. लास्ट बॉल या इनिंग मधला. शेवटचा बॉल हवेत केलाय, हुक केलाय, बॉल मागे चाललाय. मंदारला भरपूर अंतर कापायचं आहे. मंदार मगासपासून तिथे धावतोयच. दुसरी रन कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सुरू झालाय. 3 धावा इथे मिळताना दिसतील. चौथ्या धावेचा प्रयत्न आता सुरू केलेला आहे आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज शेवटी मात्र आकाश जांगळे रनआउट होईल. 3 धावा त्याला मिळतील आणि या ट्रिपल बरोबर धावा झाल्यात 108. आकाश जांगळे पोहोचलाय 67 वर आणि आता 109 धावांचं लक्ष्य आहे एनएसपी ब्रह्मा बॉयज समोर. 109 टू विन. एक अच्छा स्कोर कहा जाएगा. और आखिरी ओवर में संतोष यादव ने जो शुरुआत में 2 खराब गेंदें की, उसकी मार बढ़ी और 2 ओवर में 27 रन खर्च किए वहां पर संतोष जाधव ने. ये मैच समरी आपके सामने. विनीत माड़ी 3 बॉल 2, कॉट सुमित डेकले बॉल रवि बुम्बक, आकाश जांगिड रन आउट बाय प्रथमेश ठाकरे 30 बॉल 67. भारी भरकम पारी. आकाश गेम चेंजर रहा. विवेक शेलार 1 बॉल 0, प्रतीक पाटिल 8 बॉल 14, बिलाल शेख आखिरी लम्हे में आए 7 बॉल 16. 3 रन आउट हुए, 2 कैच आउट हुए. बॉलिंग विश्लेषण अगर देखते हैं, हिमांशु पाटिल 2 ओवर 31, राहुल जोगाड़िया 2 ओवर 30, रवि बुम्बक 2 ओवर 19 रन 2 विकेट और संतोष 2 ओवर 27 रन और कोई विकेट नहीं. फॉलो विकेट्स पहला 37, दूसरा 37, तीसरा 66, चौथा 105 और पांचवा 108. चौथे विकेट की जो पार्टनरशिप रही कुणाल, मेरे ख्याल से वो अच्छी रही है. 48 गेंदों में 109 रन बनाने हैं सुमित डेकले और उनकी टीम को. और ये लक्ष्य जो है ये बहुत बढ़िया रहेगा क्योंकि इराकी 11 सिल्वर स्टार के पास एक परफेक्ट बैलेंस्ड बॉलिंग अटैक है. हो, चांगला बॅलन्स बॉलिंग अटॅक आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करणं एवढे सोपं नाही. आणि परंतु तरी देखील क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की सर्व काही शक्य आहे. कारण मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं धावा 113 देखील चेस झालेल्या आहेत. सुहास पवारने 4 ओव्हरमध्ये 72 धावांची आवश्यकता असताना तो सामना जिंकून दिला. एक दमदार अर्धशतक त्याने पूर्ण केलं. त्याच्यामुळे याही मॅचमध्ये सुरुवात चांगली पाहिजे एनएसपी ब्रह्मा बॉईज कडून, तर या धावा होऊ शकतात. तेरावी स्पर्धा बिग बॅश सिरीजची आपल्या भेटीला येते लवकरच. 20, 21 आणि 22 सप्टेंबरला ही स्पर्धा रंगताना दिसेल. जामिया मिलिया इस्लामिया स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स न्यू दिल्ली मध्ये ही स्पर्धा होईल आणि 8 टीम या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्याच्यामुळे 8 टीम आपण खेळवणार होतो. आता 10 टीम झालेल्या आहेत आणि आणखीन जर जास्त झाल्या तर कदाचित 12 टीम कराव्या लागतील. तर 2 टीम जर अजून आल्या तर आपण 12 टीम मध्ये ही स्पर्धा नक्की करू शकतो. त्याच्यामुळे एका दिवसाची वाढ देखील तिथे होईल. त्याच्यामुळे
8 टीमला प्रवेश देणार होतो. 10 टीम आतापर्यंत झालेल्या आहेत. 10 लाख आणि 5 लाख असं पारितोषिक आहे. आणि अजून जर 2 संघ आपल्याला मिळाले तर आपण 12 टीममध्ये ही स्पर्धा करणार आहोत. 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर ही स्पर्धा दिसेल. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित भटवाडीचा मानाचा चषक येतोय, लिजेंड ट्रॉफी. 10 आणि 11 ऑगस्टला पॉवर्ड बाय मॅच टाइम स्पोर्ट्स. आमचे जवळचे मित्र चंदू शेट्टे आणि रोशन खापणे आणि त्याचबरोबर अखिल भटवाडीची ही स्पर्धा आहे. स्पोर्ट्स क्लबची स्पर्धा आहे. 2 लाख आणि 1 लाख असं पारितोषिक असणार आहे. 10 आणि 11 ऑगस्टला सकाळी 8 वाजल्यापासून हे सामने सुरू होतील. दत्ताजी साळवी क्रीडांगण घाटकोपर येथे. कुणाल, इस इम्पोर्टेंट मैच में मंदार गुरव ने इस टूर्नामेंट में बहुत अच्छी बैटिंग की है, लेकिन सुमित ढेकले इनसे बतौर कैप्टन एक उम्मीदें रहेंगी. आज जो भी मुकाबले हमने देखे पिछले 5 दिनों में, कप्तानों ने जिम्मेदारी बहुत अच्छे से निभाते हुए टीम को जिताया है. सुमित ढेकले से आपकी क्या एक्सपेक्टेशन रहेगी इस इम्पॉर्टंट सेमीफाइनल के मुकाबले में? पहिल्या मॅचमध्ये देखील ज्या वेळेला टॉससाठी तो आला होता त्याला मी विचारलं होतं तुझ्या व्यतिरिक्त बाकीचे फलंदाज त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत. त्यावेळेला त्याने सांगितलं चांगले खेळाडू आहेत, नक्कीच आम्ही धावा करू. परंतु आता या मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये ॲज अ कॅप्टन त्याची भूमिका खूप महत्त्वाची ठरेल. जिद्दी खेळाडू आहे, धावा कराव्या लागतील कारण टार्गेट मोठं आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना कॅप्टनला लीडिंग करावं लागेल. आणि या मॅचमध्ये लक्ष या टीमच्या समोर आहे 109. म्हणजेच आकाश जांगीरने जसा खेळ दाखवला अगदी त्याला तोडीस तोड फलंदाजी सुमित ढेकलेला करणं गरजेचं आहे. परंतु मागील 2-3 सामन्यामध्ये मंदारची बॅट चांगली तडपली आहे. तो देखील लीडिंग स्कोररच्या यादीत आला 3ऱ्या क्रमांकावर. विवेक शेलार इस टीम में आने से स्ट्रेंथ बॉलिंग की बढ़ गई है. दूसरी तरफ विश्वनाथ यादव, संतोष यादव, 2 ऑलराउंडर और अजीत मोहिते के आने से यहाँ पर थोड़ी सी स्ट्रेंथ बढ़ी है एनएसपी ब्रह्मा बॉयज काला चौकी की भी. सो इट विल बी अ गुड कॉन्टेस्ट क्योंकि बैटिंग में बहुत डेप्थ है इस वक्त एनएसपी ब्रह्मा बॉयज काला चौकी की. और इराकी सिल्वर स्टार टीम जो है इसके पास एक से बढ़कर एक गेंदबाजों की फहरिस्त है. सो आई थिंक दिस शुड बी अ वेरी गुड कॉन्टेस्ट. बिल्कुल ये भी आखिरी ओवर तक जाएगा ऐसा मेरा मानना है. येस एक्झॅक्ट. हा देखील सामना रंगतदार होईल त्याच्यामुळे पाहायला विसरू नका. 70-70 स्पोर्ट्सवर आर के फ्रीट प्रस्तुत भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफी. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठं पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा. पहिला बॉल पुल्लाय, बॉलला गुल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑन साइडला वाइडिश लॉन्ग ऑनला षटकार. बहुत ही बेहतरीन टाइमिंग के जरिए हाफ ट्रैकर लूजनर बॉल थी और सुमित ढेकले उसके लिए तैयार थे. उन्हें पता है कि इस मैच में मुझे अपना श्रेष्ठ क्रिकेट देना होगा ताकि मैं रबर बॉल क्रिकेट के इतिहास की सबसे बड़ी प्राइज मनी वाली टूर्नामेंट जीतूं. और उस दिशा में उन्होंने पहला कदम उठाते हुए अग्रसर होने की कोशिश की है. 6 रन. पहिल्या बॉलवर सिक्सर. दुसरा बॉल विवेकचा बॅक टू बॅक दुसरा धमाका. हा देखील जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्या क्षेत्रामध्ये दुसरा षटकार मारलाय सुमित ढेकलेने. अपना औदा बताते हुए जिस तरह से उन्होंने आज क्रिकेट खेली है पिछले 20 सालों में, और ये वो मैच है जहां पर सुमित से उम्मीदें हैं. और वो बहुत साल पहले एक सीरियल आता था सब टीवी पर, सुमित है संभाल लेगा. मुझे ऐसा लग रहा है एनएसपी ब्रह्मा बॉयज काला चौकी भी यही सोच रही है, सुमित है तो संभाल लेगा. 12 रन. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. याच गोष्टीचा आपण मगाशी उल्लेख करत होतो, चर्चा करत होतो. त्याला आता या मॅच मध्ये खेळ करणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली केली आहे, धडाक्यात केली आहे. त्याच्यामुळे टीम मीटिंग इथे घेतली इराकी सिल्वर स्टारने. चर्चा होते विवेक शेलारच्या बरोबरीने सर्व खेळाडूंच्या दरम्यान कुठेतरी ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे आणि तोच प्रयत्न करायला पाहिजे. कारण या टीमकडे गोलंदाजीमध्ये नक्कीच स्ट्रेंथ आहे. या टीमकडे आर्यन भोईर सारखा खेळाडू आहे. या टीमकडे भावेश पवार, पवन केने सारखे गोलंदाज आहेत. त्याच्यामुळे हा सामना नक्की रंगतदार होऊ शकतो. राऊंड विकेट आपटलाय, बॉल हवेत आहे, संधी आहे. प्रितेश काली आणि अखेर प्रितेशने हा झेल टिपलाय. प्रितेशने एक मोठा मासा गळाला लावलाय. शेवटी नजर होती प्रितेशवर. तो विवेक शेलारकडे पाहत होता, परंतु त्यानंतर विवेकने देखील सांगितलं हा झेल तुझाच आहे प्रितेश, आणि तो प्रितेशने स्वीकारला. अखेर मात्र जी टीम मीटिंग घेतली होती ती यशस्वी झाली आणि सुमित ढेकलेची विकेट मिळाली आहे गोलंदाजीमध्ये विवेक शेलारला. सबसे बड़ी बात, विवेक राउंड द विकेट आए, क्रीज के कोने से उन्होंने वो आक्रमण किया. एक्स्ट्रा बाउंस सुमित के लिए रन बनाना बहुत जरूरी था. वो ऐसे बैटर है जो अपने शॉट के लिए जाते हैं. राउंड द विकेट आने का जो वहां पर दांव खेला था वो कामयाब होता हुआ और प्रतीक ने एक आसान कैच मुकम्मल किया और इराकी 11 सिल्वर स्टार को मिलती हुई पहली कामयाबी. मोठी विकेट. प्रितेश पाटीलने हा झेल टिपला आणि स्माइल त्याच्या चेहऱ्यावर.
तुम्ही पाहताय, कारण तोही थोडासा थांबला होता. त्याला वाटलं की हा झेल विवेकने घ्यायला पाहिजे, परंतु शेवटी कॅच घेतल्यानंतर हे सर्व दृश्य कॅमेराच्या लेन्स टिपत असताना. मैं आज भी वो दिन नहीं भूला हूं जब प्रीतेश के एक परफॉर्मेंस के ऊपर तारिफ भाई ने उसके लिए 5,000 रुपए का अवार्ड दिया था और वो ब्रांड एम्बेसडर बना था. और आज भी दिल में 70-70, दिमाग में 70-70 और गेम में भी 70-70, ये जज्बे के साथ खेलता है प्रीतेश. न्यू बॅटर प्रतीक घरत, लास्ट मॅच हिरो. मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी त्याने साकारली होती. त्याने 13 बॉल मध्ये 35 केल्या होत्या. 17 बॉल मध्ये 35 केल्या होत्या. त्याचा साथी खेळाडू मैदानामध्ये आहे मंदार. म्हणूनच आपण प्रतीकला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला होता. तोच प्रतीक घरत आता फलंदाजी करताना दिसेल. लेदर क्रिकेट चांगला खेळतो. बॅटिंग तर लाजवाब त्याने केली आहे, परंतु सुमित डेकले आउट झाल्यानंतर आता तो दबाव झुगारून फलंदाजी करणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण लक्ष्य या मॅच मध्ये 109 धावांचा आहे. धावा झाल्यात 12, 12 रन. हाही सामना अतिशय रोमांचक होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय हळूहळू. समोर फलंदाज सज्ज होतोय प्रतीक. विवेकला थांबवले त्याने. डेड बॉलचा इशारा येईल आणि विकेट मिळाल्यानंतर आता या मॅच मध्ये नक्कीच कलाटणी आली आहे. कुणाल, एक और चीज, मैच जीतने के लिए पावर प्ले का स्कोर भी बहुत इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि बुनियाद वहीं पर रखी जाएगी जीत की. चांगला बॉल विवेक शेलारचा. पहिल्या 2 बॉलवर षटकार आल्यानंतर आता लेंथ मध्ये थोडासा बदल केलाय. मागचे 2 बॉल शॉर्ट टाकले, हे बॉल थोडेसे हार्ड लेंथला टाकलेत आणि तिथून उसळी घेणारे ठरलेत. स्किल, ऑस्ट्रेलियन टीम के लिए नेट बॉलर रहे, एमपीएल खेली, वन ऑफ द बेस्ट बॉलर्स. बॅटची कडा स्लाइस केलाय. बॉल हवेत आहे, मागे जाईल. विनीत होता तिथे, तोपर्यंत एक धाव मिळते. प्रतीकच्या खात्यामध्ये सिंगल, त्याचं खातं उघडलंय. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 13. थोड़ा सा सावधानी भरा अप्रोच यहाँ पर ज़रूर रखना होगा एनएसपी बॉयज़, ब्रह्मा बॉयज़ काला चौकी को, क्योंकि इस वक्त जो सिचुएशन है उन्होंने अपना राजा खो दिया है. किंग इज आउट, लेकिन किंग आउट हुआ तो क्या हो गया, रिंग के अंदर अभी भी वहाँ पर खड़ा है मंदार गुरव और प्रतीक घरत. बट एक्सेलेंट कमबैक बाय विवेक शेलार. 13 for 1 इन द फर्स्ट ओव्हर. विवेक बॅटिंग साठी. समोर फलंदाज मंदार होता आणि आता मात्र त्याची विकेट मिळू शकते. चूक होणार नाही. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 2 षटकार आल्यानंतर 2 मोठ्या विकेट घेतल्यात विवेक शेलारने. मंदार आउट. प्रेशर क्रिएटेड. कुणाल, एक चीज आपने ऑब्जर्व की होगी, विवेक शेलार एक ऐसा वाहिद और मुनफरिद खिलाड़ी है जो हर मैच में लगभग एक कॉटन बोल्ड लेता ही है. ये उसकी खास बात है. और जो छाती की ऊंचाई तक, अतड़ियों तक गेंद आई, कमिटमेंट वहां पर करना जरूरी था मंदार गुरव के लिए. और दोनों एड़ी चोटी के जोर लगाने वाले बल्लेबाजों को वहां पर आउट किया है विवेक शेलार ने. पहली 2 गेंदों पर क्या चित्र था और आखिरी 4 गेंदों पर क्या चित्र है, दैट इज विवेक शेलार फॉर यू. 2 विकेट आणि त्यानंतर जल्लोष पहा विवेक शेलारचा, कारण त्याने महत्वाची विकेट घेतली. लीडिंग स्कोररच्या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर होता मंदार, त्याला बाद केले त्याने. ही विकेट मिळाल्यानंतर त्याचा जल्लोष पाहण्यालायक होता आणि तेवढंच चांगलं कॅमेरावर चांगलं टेलिकास्ट ऑस्ट्रेलियन स्टाईलनेच हा झेल घेत असताना विवेक शेलार जल्लोष करतो या विकेटचा. मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये. मंदार परतलाय, विश्वनाथ जाधव आलाय. न्यू बॅटर 13ला 2 अशी परिस्थिती टीम एनएसपी बॉयज ब्रह्मा बॉयज कडून. यहाँ पर एक सवालिया निशान ये भी आंखों के सामने आता है कि जब बैटिंग आपकी 8-9 नंबर तक स्ट्रांग है, क्या वही आक्रामक रवैया इस वक्त एनएसपी ब्रह्मा बॉयज काला चौकी अपनाएगी या फिर थोड़ा सा वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेलेगी? दैट इज अ क्वेश्चन अनआंसर्ड. लेकिन फुल मार्क्स टू विवेक शेलार एंड इराकी सिल्वर स्टार फॉर गेटिंग 2 विकेट्स. दोनों ओपनर आउट. मला तर असं वाटतं की आक्रमणच करायला पाहिजे, कारण एक वेळ अशी होती सिल्वर स्टारसाठी, त्यांचे विकेट 2 गमावले होते. हॅट्रिकवर होता गोलंदाज, ते मात्र आक्रमण सोडताना दिसलेले नव्हते. पहिला बॉल आर्यनचा, बरोबर लेंथ बॉलचा वापर करत असताना ही खासियत राहिली आर्यन भोईरची. आणखीन एक डॉट. जो परफेक्ट जंप था उनका और अच्छा विंडमिल एक्शन. पवन चक्की के पहिए जिस तरह घूमते हैं वैसे उनका विंडमिल बॉलिंग एक्शन है. वेरी डिलाइटफुल टू वॉच. आता शॉर्ट बॉलचा वापर. पहिला लेंथ बॉल, त्याच्यानंतर हलकासा शॉर्ट बॉल इथे टाकत असताना आर्यन भोईर लेंथ मध्ये देखील बदल करताना दिसतो. आर्यन
बहुत अच्छा ऑफ कटर, और जो हाइट पर वो गेंदबाजी कर रहे थे कि हाइट वाले गेंदबाजों को हाइट वाले बल्लेबाज के लिए एक अच्छा बॉल देना चाहिए, परफेक्ट बॉल फॉर अ हाइटेड प्लेयर, और 2 डॉट बॉल यहां पर करते हुए पुढचा बॉल आर्यनचा आणखीन एक शॉर्ट बॉलचा वापर हाय खांद्याच्या लेवलने कदाचित चाललाय विकेट कीपरच्या कडे आणि पंच एकमेकांच्या बरोबर पाहताना दिसलेत, परंतु आणखीन एक डॉट आर्यन भोईर कडून. डिलीवरी स्ट्राइड और प्री डिलीवरी स्ट्राइड दोनों में बहुत अच्छा बैलेंस देखने को मिला, और ये वजह थी कि जो टप्पा चाहते थे वो टप्पा उन्होंने किया. पूरा बैकफुट पर है इस वक्त एनएसपी ब्रह्मा बॉयज. 3 डॉट बॉल हा जास्त उसळलाय, हा बॉल मागे चाललाय. इथे आता पाहूया पंच काय इशारा करतात अंपायरचा सिग्नल. हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 14. युवा खिलाड़ी है, थोड़ा एग्रेशन है, और तुरंत देखिए उनके साथी खिलाड़ी उन्हें बताने गए कि एग्रेशन अपनी जगह सही है आर्यन, लेकिन दिमाग को थोड़ा ठंडा रखे, ये मैच हमारे पक्ष में है, हमें इसको जीतना है. ये शायद कहा होगा. 14 for 2 एनएसपी ब्रह्मा बॉयज काला चौकी. आर्यन भोईर कमी गती, स्लोअर वन. यावेळेला नटराज मुद्रेने खेळलेला फटका हातात जाईल, आउट. चांगला झेल तिथे डीप मध्ये प्रतीकने टिपला, आउट होते फलंदाज. यावेळेला प्रतीक घरत. शॉट बिल्कुल भी गलत नहीं था. कपिल देव, ब्रायन लारा को आपने देखा होगा, हिप क्लिप शॉट, लंगड़ी शॉट भी कहते हैं नटराज की तरह, बट व्हाट अ कैच, व्हाट एन एंटिसिपेशन. इराकी सिल्वर स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. इराकी सिल्वर स्टार्स आर दी क्रिकेट स्टार्स. चांगला खेळ, भिवंडी रबर ब्लास्ट विजेतेपद पटकावलंय. याच ग्राउंडवर खेळत असताना, सराव करत असताना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात ना, ते याच्यासाठी हे सर्व खेळाडू याच ग्राउंडवर जास्तीत जास्त सराव करत असतात आठवड्यामध्ये, आणि त्याच्यामुळे आज संघ चांगलाच बांधलाय. इराकी सिल्वर स्टारचा विचार केला तर आर्यन भोईर या बरसणाऱ्या पावसामध्ये आज त्याची तब्येत तेवढी ठीक नाहीये, तरी देखील तो खेळताना दिसतोय. आणि आपण पाहतो एखादा संघ निर्माण झाल्यानंतर, बांधणी झाल्यानंतर, ज्यावेळेला भिवंडी तालुक्याच्या नावासाठी तुम्ही खेळता, त्यावेळेला तुम्हाला असं खेळ करावा लागतो. कधी कधी बिमार असताना देखील तुम्ही क्रिकेट खेळता, आणि ते आर्यन या जिद्दी खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कोलगेट ग्राउंड बँड्रामध्ये देखील त्याने चांगली कामगिरी केली. एक चांगला गोलंदाज आहे, उभरता सितारा आहे या परिसरातला. आर्यनचा आणखीन एक वेगवान बॉल. यावेळेला पंचांचा इशारा नो बॉल, कारण या अगोदर वॉर्निंग त्याला देण्यात आली होती. आता सुमित ढोंगडेच्या वरून बॉल गेलाय नो बॉल साठी. देखिए डिफरेंस ये है कि ये हाइट प्रतीक गरत के लिए मेरे ख्याल से ठीक ठाक थी, बट नॉट फॉर सुमित डोंगड़े जो कम हाइट के खिलाड़ी है. और यहाँ पर ये नो बॉल और फ्री हिट की बॉल आएगी. अब सुमित डोंगड़े जिसको फेस करेंगे. 15 पे 3. आर्यन बॅकफुटला जाऊन यावेळेला हवेत खेळलाय, मागे चाललाय फिल्डर, आणि वाह चांगला झेल इथे, परंतु नो बॉल होता. फ्री हिट आहे आणि 2 धावा ऍड होतील सुमित डोंगडेच्या खात्यामध्ये. प्रयत्न चांगला केला होता प्रितेशने. आज नक्कीच 2 चांगले झेल टिपलेत, परंतु शेवटी फ्री हिट आहे. 2 धावा सुमितच्या खात्यात. सुमित डोंगड़े भी बहुत जबरदस्त बल्लेबाजी कर लेते हैं. 2 रन से शुरुआत. 17 for 3. बॅटची कडा, ग्लव्सच्या मागे बॉल गेलाय. आता शेवटी निसटून तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसते. 1 धाव खात्यामध्ये जाईल सुमित डोंगडेच्या. आर्यन भोईर 1 ओवर 5 रन 1 विकेट. सबसे बड़ी बात है पहली 3 गेंदें जो उन्होंने की, अफलातून बॉलिंग. और अब जो इक्वेशन है वो थोड़ा सा डिफिकल्ट होता जा रहा है एनएसपी ब्रह्मा बॉयज के लिए, लेकिन उनके पास असला है, और वो असला जो है उसमें अब इस वक्त ये हमारा सब्सक्राइबर मीटर एक बार फिर आपके सामने 7,21,179. और आर्यन थोड़ा सा देखिए, जैसा कुणाल ने बताया, तबीयत नासाज होने की वजह से, लेकिन ये वो मोमेंट है जब चना और पुष्पा एक साथ मैदान में, बहुत रेयर देखने को मिलता है. चना एंड पुष्पा टुगेदर. 18 for 3 आफ्टर 2 ओवर्स. इक्वेशन अभी भी बड़ा है, मैच बड़ा है, कमिटमेंट बड़ा है. 2 ओव्हर 18 धावा, 9 ची सरासरी या मॅच मध्ये. टीम एनएसपी बॉयजची नवीन बॉलर परत एक वेळा गोलंदाजीसाठी विवेक शेलार. ओव्हर नंबर 3 मध्ये 2 विकेट त्याने घेतल्यात. पॉवर प्ले मध्ये हुक शॉट मागे चाललाय, फाईन लेगचा फिल्डर तिथे जाईल बॉल पर्यंत, तोपर्यंत 1 धाव मिळते सुमित डोंगडेला.
या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 19, 19 लॉस ऑफ 3 विकेट. देखिए कैप्टन ने एक बहुत अच्छा मास्टर प्लान तैयार किया है. विवेक ने पहला ओवर अच्छा किया था, उनको रिपीट किया है क्योंकि ऑलरेडी बैकफुट पर है, 3 विकेटें गई है. प्रेशर को और थोड़ा बनाएंगे. जो गेंदबाजी में पैनापन है विवेक शेलार के, उसका पूरा फायदा उठाना चाहेंगे इराकी 11 सिल्वर स्टार. एक गेम प्लान के तहत खेलती हुई बिलाल शेखन टीम. ओ शॉर्ट बॉलचा वापर इथेही केलाय विवेक शेलारने. तोपर्यंत एक धाव घ्यायची आहे. बॅटरला दुसरा धावेचाही प्रयत्न होता. अंपायरचा सिग्नल आहे वाईड बॉल. +1 अशा 2 धावा ऍड होतील टीमच्या खात्यामध्ये. NSP बॉयजच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावा वाढतात 21. बहुत ज्यादा ऊपर थी. एक्स्ट्रा रन के ऊपर भी हा डॉट बॉल असेल. इस एक्स्ट्रा रनवर थोडासा अंकुश लावावा लागेल. क्या बॉलिंग कर रहे हैं विवेक शेलार. देखिए जब आप MPL जैसा टूर्नामेंट खेलते हैं जहां पे आप फर्स्ट क्लास क्रिकेटर्स को मिलते हैं, लर्न करते हैं. आता फटका चांगला आहे. बॉल हवेत आहे. टायमिंग प्रॉपर. मिड विकेटला 6 मिळतील. षटकार. जी हाँ, रायगढ़ का 360 डिग्री वाला बल्लेबाज है सुमित धोंगड़े. और जैसे ही गेंद ने टप्पा खाया वहां पर मोहर लगा दी थी. पिकअप शॉट अच्छा था. आसान नहीं था उस बॉल को पुल करना, लेकिन ये सुमित धोंगड़े है. और स्कोर आगे बढ़ता हुआ 27 पे 3 पावर प्ले का अंतिम ओवर. कुणाल, पावर प्ले की बची हुई गेंदें बहुत इंपॉर्टेंट रहेगी NSP ब्रह्मा बॉयज काला चौकी के लिए, क्योंकि जो लक्ष्य दिया गया उसमें पावर प्ले का स्कोर बहुत निर्णायक होगा. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले होते, परंतु त्याच्यानंतर खेळ बदलायला जास्त वेळ लागलेला नाहीये. त्यानंतर विवेकने 2 विकेट घेतल्या. त्याच्यानंतर दबाव बनवला. आर्यन भोईरने देखील चांगली गोलंदाजी केली. त्यानेही विकेट घेतली. त्याच्यामुळे दबावामध्ये आहे NSP बॉयज. परंतु सध्या सुमित ढोंगडे मिस्टर 360 हा सध्या मैदानामध्ये खेळतोय. 1 षटकार आलाय. हुक शॉट मागे खेळत असताना फिल्डर धावेल बॉलपर्यंत. दुसरा धावेचा प्रयत्न सुमित ढोंगडे करताना दिसेल असं दिसताना. हो, 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. बिल्कुल वही 2-4-6 वाला अप्रोच है. 2 मिले तो 2 लो, 4 मिले तो 4 लो, 6 मिले तो 6 लो, लेते रहो. और बिल्कुल वो यहाँ पर छोटी सी एक पार्टनरशिप खड़ी हो रही है. ये पार्टनरशिप आगे जितनी बढ़ेगी उतना फायदा रहेगा NSP ब्रह्मा बॉयज का. 29 for 3. हा बॉल इथे अंपायर सांगतायत आउट आहे. फलंदाज बाद होईल. बॅटला ब्रश होत असताना विकेट कीपरचा वेध घेतलाय. कमी गतीने टाकला होता लेग स्टंपवर, तरी देखील फसलाय. इथे फलंदाज सुमित ढोंगडे. टेनिस और रबर बॉल क्रिकेट में बहुत रेयरली ऐसा होता है कि जब लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद पर कॉट बिहाइंड बैटर होता है, लेकिन ये विवेक शेलार है. इसके गेंदबाजी में धार है और शेलार की गेंदबाजी सदाबहार है. बहुत ही बढ़िया कैच वहां पर विकेटों के पीछे. और चौथे विकेट का पतन NSP ब्रह्मा बॉयज का. न्यू बॅटर अजित मोहिते आता फलंदाजीसाठी येईल. खोली आहे या टीमकडे फलंदाजीमध्ये, परंतु सुमित ढोंगडे देखील परतलाय. मागे खेळण्याचा प्रयत्न आणि बरोबर बॅटला ब्रश होऊन बॉल गेलाय. विकेट मिळाली आहे विवेक शेलारला. विवेक शेलार हा एकमात्र गोलंदाज आहे स्पर्धेमध्ये ज्याने हॅट्रिक घेतली आहे. लीडिंग विकेट टेकरच्या यादीमध्ये देखील नक्कीच अग्रेसर असू शकतो. खुल्या गटामध्ये, ग्रामीण गटामध्ये आपण ओंकार तारमाळेला पाहिलं, सगळ्यात जास्त विकेट त्यांनीही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्याही काय नावाची चर्चा आहे. विवेकच्या नावाची चर्चा आहे. विवेकने फलंदाजीमध्ये देखील चांगलाच दमखम दाखवलाय. आज बिलाल देखील चांगला खेळला. आज आकाश जांगीने चांगल्या धावा केल्यात, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. अजितलाही 0तून सुरुवात करायची, विश्वनाथला 0तून सुरुवात करायची आणि ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना धावा झाल्यात 29. शेवटचा बॉल. अंपायर सांगतायत वाईट बॉल. तर वाईट बॉलचा इशारा इथे अंपायरने केलाय. बोल तयार. आता बॉल हवेत आहे आणि आणखीन एक विकेट मिळू शकते. खाली येतोय विकेट कीपर भावेश आणि झेल टिपलाय. फलंदाज अजित मोहिते आउट. विवेक शेलार, ये चौथा विकेट उनके नाम पर गया है. आज देखिए सोमवार हो या मंगलवार, गेंदबाजी में जो करता है प्रहार वो है विवेक शेलार. और विवेक शेलार जब जब जो भी टीम के लिए खेले, मैं आपको बताना चलूं कुणाल, इराकी सिल्वर स्टार के लिए जब वो खेल रहे हैं तभी भी उनकी कमिटमेंट वही है. और जब पांडु शेठ के धनेश 11 के लिए वो खेलते हैं उनकी कमिटमेंट वही रहती है. जाम्बुलपाड़ा के लिए जब खेलते हैं तो उनकी कमिटमेंट वही रहती है.
और अपनी टीम को इतना लव करते हैं। वन ऑफ द ऑनेस्ट क्रिकेटर्स भिवंडी हैज एवर प्रोड्यूस्ड। और यहाँ पर 4 विकेटें अब जो है विवेक शेलार को मिलते हुए, गिरने वाली 5 विकेट कैच आउट के रूप में गिरी है, जो बताती है इराकी सिल्वर स्टार की फील्डिंग का स्टैंडर्ड बहुत ऊपर है। और यहाँ पर अब कुल मिलाकर अच्छी स्थिति में लौटते हुए टीम इराकी सिल्वर स्टार, मैच के ऊपर प्रभुत्व जिसको कहा जाता है। कुणाल, यहां पर एक सवाल ये भी आता है कि विवेक शेलार देखिए अपने आप को किस तरह सांचे में ढालते हैं। जब लेदर बॉल क्रिकेट खेल रहे थे तो टेनिस क्रिकेट को भूल गए, जब टेनिस क्रिकेट में आए तो लेदर बॉल को भूल गए। बहुत जल्दी फ्लेक्सिबिलिटी जो है विवेक शेलार की सिच्युएशन से एडजस्ट करने की, इसके बारे में क्या कहेंगे? हो, अगदी बरोबर आहे, कारण लवकर ऍडजस्ट करणं तो जाणतो. आणि विशेष म्हणजे आता जसं की मगाशी तुम्ही उल्लेख केला, ऑस्ट्रेलियन टीमसाठी तो नेट बॉलर होता, त्याच्यानंतर MPL ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली तो खेळला, त्याच्यामुळे एक अनुभव आलाय आणि त्याचमुळे या सर्व गोष्टी अनुभवाद्वारे तुम्ही सातत्याने आपल्या गोलंदाजीमध्ये आणू शकता आणि तो अनुभव इथे दिसतोय. आज विवेक शेलारच्या गोलंदाजीमध्ये 4 विकेट त्याने घेतलेत आणि 5 फलंदाज आता बाद झालेत. न्यू बॅटर आता संतोष जाधव मैदानामध्ये फलंदाजीसाठी. आर्यन भोईर गोलंदाजीसाठी येईल ओव्हर नंबर 4 मध्ये. पहिलाच बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. संतोष जाधव आता स्ट्रायकिंग एंडला जाईल आणि सिंगलच मिळते विश्वनाथ जाधवला. पांच विकेट गिरने के बाद अब यहां पर देखिए पावर प्ले के स्कोर को अगर कुणाल देखिए, पहली इनिंग में पावर प्ले में बहुत अच्छी स्थिति थी, 37 रनों की भागीदारी पहले विकेट के लिए हुई थी, अभी 37 हुए भी नहीं है और आधी टीम जो है डगआउट वापस लौट चुकी है. आणि त्याचा आर्टिस्ट आहे सध्या गोलंदाज विवेक शेलार, कारण त्याने 4 विकेट घेतल्यात. प्रत्येक 2 ओव्हरमध्ये त्याचा स्पेल दाखवत असताना प्रत्येक ओव्हरमध्ये 2-2 विकेट त्याच्या खात्यामध्ये होत्या. आर्यन 1 विकेट आहे त्याच्या खात्यात. आर्यनचा हा बॉल विकेट कीपर बाबेशच्या दिशेने आणि इथे देखील एक डॉट बॉल येतोय. कदाचित ब्रश झालाय का हे पाहावं लागेल. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी आर्यन भोईर की. जब आपका साथी गेंदबाज अच्छी गेंदबाजी करे तो आपका जो प्रोत्साहन है ये अपने आप होता है और वही स्वयं प्रोत्साहित होकर गेंदबाजी करते हुए आर्यन भोईर. थोडासा ओव्हरपिच बॉल होता, फ्लाय स्लिप मध्ये बॉल हवेत आहे, सिंगल इथे मिळताना दिसेल. विवेक शेलारने मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतले होते, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता, हॅट्रिक घेतली होती. याही मॅच मध्ये त्याने 4 विकेट घेतल्यात, परंतु या मॅच मध्ये एक दमदार अर्धशतक आलंय. आकाश जांगीरचं सेमीफायनलचं प्रेशर असतंच नेहमीच, परंतु ते प्रेशर झुगारून आज चांगली बॅटिंग केली आहे आकाश जांगीरने. पुन्हा एकदा आर्यन गोलंदाजी करताना दिसेल. धावाच देत नाही आर्यन, 7च धावा दिल्यात. आणखीन एक डॉट बॉल. बहुत ही लाजवाब कमिटमेंट है और जिस तरह से उनका परफेक्ट जंप और वो हाई एम बॉलिंग एक्शन, विश्वनाथ जाधव के पास कोई इसका जवाब नहीं था. निशब्द यहां पर विश्वनाथ. पुढचा बॉल आर्यन. परत एक वेळा शॉर्ट बॉल हुक केलाय, फाईन लेगला बॉल जाईल, फिल्डर जाईल तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. फक्त सिंगल डबलने आता काहीच होणार नाहीये या टीमसाठी. हा सामना आता नक्कीच मी म्हणेन हळूहळू झुकतोय सिल्वर स्टार इराकी भिवंडीच्या दिशेने. एक परफेक्ट ऑटो पायलट मोड में चलती हुई टीम. हर खिलाड़ी को पता है राइटी आया तो मुझे कहाँ फील्डिंग करनी है, लेफ्टी आया तो कहाँ जाना है, बॉलर को पता है बॉलिंग कहाँ करनी है, बैटर को पता है रन कहाँ से आएंगे. जब सारी चीजें सुचारू रूप से ऑटो पायलट मोड में चलती है तो इस तरह का क्रिकेट हमें देखने को मिलता है. रियल चैंपियन स्टफ शोन बाय इराकी सिल्वर स्टार टुडे. आर्यन भोईर कमी गतीने ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. हा फटका तर चांगला आहे, परंतु तिथे प्रितेश पाटीलने हा झेल टिपलाय. 3 झेल नक्कीच टिपलेत त्याने. एक नो बॉल फ्रीट वर देखील टिपला होता आणि हा एक त्याचा आणखी एक सर्वोत्तम झेल. फलंदाज बाद. 6वी विकेट इथे गमवली. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. NSP ब्रह्मा बॉयज 33-6 अशी परिस्थिती आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता 24 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. 109 धावा करायचे आहेत या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. समालोचन कक्षामध्ये बदल होईल हे आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून. व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या आणि त्यांच्या बरोबरीने आपल्या बरोबर जोडले जातील चंदू शेट्टी सर. धन्यवाद कुणाल आपका. 33 पे 6 चरमराती हुई बल्लेबाजी. क्या एंटीसिपेशन है प्रतीक का
और इराकी सिल्वर स्टार ये वाकई में स्टार की तरह खेल रहे हैं इस वक्त। 24 गेंदों में 76, ये इक्वेशन थोड़ा डिफिकल्ट है लेकिन नामुमकिन नहीं है। बस यही बात है कि ऐसी सिचुएशन में किसी एक को बल्लेबाजी करनी होगी। नए बैटर के रूप में अब उतर रहे हैं राहुल जोगाड़िया। इनके पास भी क्षमता है, सबसे बड़ी बात है क्षमता है, लेकिन रन बनाने का साहस इस वक्त करना होगा। स्वागत है आपका चंद्रकांत शेट्टी जी। आर्यन भोईर 2 ओवर 8 रन 2 विकेट। युवा खिलाड़ी की तबीयत नासाज है। टेस्ट क्रिकेट में रवि शास्त्री को जब डेब्यू करने को कहा गया वेलिंगटन टेस्ट में 104 का बुखार और 4 रन देकर 3 विकेटें शास्त्री ने ली। मतलब कभी कभी ऐसा भी होता है कि जब आपको बुखार होता है, जब आपकी तबीयत नासाज रहती है तो आप अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन देते हैं। आज डीन जोन्स, उन्हें जुलाब हो गई थी और भारत के सामने चेन्नई टेस्ट में 200 रन। मतलब व्हेन यू आर नॉट गुड, नॉट फीलिंग गुड, यू गिव योर बेस्ट। आपकी जीवन में भी ऐसी कोई घटना हो सकती है कि जब आपकी तबीयत खराब रही और आपने अच्छा परफॉर्म किया हो? सर म्हणजे तुम्ही एकदा मैदानात उतरलात तर तुम्ही किती प्रवास करून आलात, किती थकलात, तुम्ही आजारी आहात, हे सगळं काही बाहेर पडतं, म्हणजे मागे पडतं आणि तुम्हाला फक्त परफॉर्मन्स द्यायचा आहे हेच तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। तर नक्कीच म्हणजे अशा समालोचन करताना देखील किंवा आपण जर किती प्रवास करून गेलोय किंवा किंबहुना किती आजारी आहोत किंवा खोकला येतोय, सर्दी येते, ताप येते, परंतु तरी सुद्धा तुम्हाला ते समालोचन करावं लागतं आणि धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी आहे 33। 24 चेंडू 76 धावा, 24 बॉल्स एंड 76 रन टू विन। तो जूते बदले जा रहे हैं। यही वो जूते हैं जिसको बदल बदल कर सूरज कुमार बरजात्या ने करोड़ों रुपए छाप दिए। तो जूता जो है ये बहुत इंपॉर्टेंट है। एंड 24 बॉल 70। राहुल जोगाड़िया इज द लास्ट होप। मतलब ये एक वो खिलाड़ी है, वाहिद खिलाड़ी है जिसके पास वो स्ट्रोक प्ले की एबिलिटी है। विश्वनाथ जाधव, इनके पास अच्छा टेम्परामेंट है, लेकिन पार्टनरशिप इस इनिंग में हमें देखने नहीं मिली है और वो पार्टनरशिप की कमी यहाँ पर कहीं ना कहीं एनएसपी ब्रह्मा बॉयज काला चौकी को थोड़ा खल रही है। आखिरी 4 ओवर का खेल शेष, 24 गेंदों में 76 रन। आप देख रहे हैं आरके फ्रीड प्रेजेंट्स भिवंडी चैंपियंस ट्रॉफी, ब्रॉट टू यू बाय भावेश पवार, बिलाल शेख और पूरा सपोर्ट। और जिस तरह से उन्हें ताकत दी है तारिफ भाई ने, उनका भी बहुत बहुत शुक्रिया। राहुल जोगड़िया 0, विश्वनाथ जाधव 2। नया ओवर करेंगे पवन केने। चंद्रकांत शेट्टी जी, रबर बॉल के टूर्नामेंट में इस वक्त पवन के नए ओवर की शुरुआत, बैट बॉल और वाइट बॉल। ये सिचुएशन में इस वक्त क्या एक्सपेक्टेशन है? 1 पर ओवर का इशारा नाही, आता अशी परिस्थिती आहे, एक मोठी मॅच आहे, मोठी स्पर्धा आहे, मॅच दूर गेली आहे, षटकार चौकारांच्या आतषबाजीशिवाय दुसरं काय लागणार आहे? नो बॉल और फ्री हिट। गेंदबाजी में जो परिवर्तन है पवन केने को लाया गया है। बहुत कम ऐसे मौके होते हैं 8 ओवर के मैच में जहां 4 ओवर हो और भावेश पवार ने एक भी ओवर न किया हो। इस बार बेहतर बॉल पवन केने की, फ्रॉम गोरसई टू गोरसई, 36 फॉर 6। धावा करावे लागतील, मॅच थोडीशी दूर गेली आहे, गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल आर्यन भोईर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विवेक शेलार, अफलातून गोलंदाजी केली दोघांनी सुद्धा आणि पहिल्या 6 विकेट जरी माघारी परतलेले असतील, राहुल आणि विश्वनाथला खेळावं लागेल। एक और बेहतर बॉल पवन के ने छोटे रनअप पर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा पेश करते हुए। अभी भी 36 पर 6, 5वां ओवर चलता हुआ। वाइड बॉल, 37 फॉर 6। 109 बनाने हैं, 37 बने हैं। नो बॉल का इशारा अंपायर द्वारा। और ये राहुल जोगड़िया का जन्नाटेदार शॉट, दिस शुड क्लियर द फैंस। सड़क पे कड़क जिया गया, धड़क 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 धड़क। अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। नक्कीच आता मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचं तर अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे। जसं आपण या अगोदरच्या मॅचमध्ये एका षटकात मोठी धावसंख्या पाहिली, तशी जर या ठिकाणी 1-2 मोठी षटकं आली तर एनएसपी ब्रह्मा सुद्धा कमबॅक करू शकते। कमबैक इज ऑलवेज बेटर देन सेटबैक। वो मैक्सवेल वाली पारी याद कीजिए, 7 विकेट गिर गए थे। नो वन इवन थॉट जो मैक्सवेल कर सकता है। ऑलवेज बिलीव इन योरसेल्फ। 70-70 भी यही बोलता है, बिलीव एंड अचीव। नो बॉल। पवन कुछ अलग करने का प्रयास कर रहे हैं, लेकिन अलग करते समय अब यहां पर
सरदर्दी. पवन गोलंदाजी करत असताना बऱ्यापैकी खांद्याचा वापर देखील करताना पाहायला मिळतात आणि रबर बॉलमध्ये तेच अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. फ्रीट की बॉल बराबर से ले नहीं पाए थे राहुल जोगाड़िया. रन जरूर मिल रहा है. पहले 4 ओवर में जो वर्चस्व था, जो मैच के ऊपर पकड़ थी, वो हाथ से किसी भी वक्त छूटनी नहीं चाहिए. ये वजह भी है कि देखिए अब भावेश पवार उनसे बात करते हुए 45 पर 6 अभी भी मैच जीतने के लिए 64 रनों की दरकार है और ये आसान नहीं होगा. लेकिन आसान क्या है? कुछ भी तो आसान नहीं है. नया बिजनेस डालना आसान नहीं है. कॉलेज में दाखिला लेना आसान नहीं है. नथिंग इज इजी. अपर कट मारने का प्रयास, स्लिप के ऊपर से बॉल गई, वहां 1 रन जरूर मिलेगा विश्वनाथ जाधव को. स्कोर आगे बढ़ता हुआ 46 पे 6. तर मॅच थोडीशी दूर जाताना पाहायला मिळते. पवन मागील काही जर बॉलवर कमबॅक करताना पाहायला मिळाले. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न सातत्याने होतोय परंतु ते येत नाहीयेत. राहुल और विश्वनाथ के ऊपर जिम्मेदारी है. हालांकि उनके पास वक्त बहुत कम है. रिक्वायर्ड रन रेट इतना ऊपर जा चुका है. अब 5 ओवर के बाद 47, 6 विकेटों के नुकसान पर पवन के ने 1 ओवर 14, राहुल जोगड़िया 7 बॉल 8 और 18 गेंदों में 62 रन. ये रिकवरी की जो पोजीशन है 18 बॉल 62, बहुत चुनौती भरा काम. नक्कीच, परंतु 18 पैकी 10 बाहेर मारायचे आणि ते सुद्धा 6 वाले. ते प्रयत्न इकडे करावे लागतील आणि ते हे 2 खेळाडू करू शकतात. ती क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु गोलंदाजी खूप चांगली केली आहे सध्याच्याकडला जर पाहिलं तर इराकी 11 सिल्वर स्टारने. ये हमारा सब्सक्राइबर मीटर. पूरे हिंदुस्तान के हम आभारी हैं. हिंदुस्तान के बाहर से भी जिन जिन लोगों ने सब्सक्राइब किया है सभी का शुक्रिया. घर के तमाम मेंबरान एक बार अपना मोबाइल फ़ोन निकालें और चेक करें आपने 70 यूट्यूब चैनल को. अगर आप सब्सक्राइब नहीं किया है तो ज़रूर सब्सक्राइब कीजिए. बाजू का बेल आइकन ज़रूर दबाएं ताकि आने वाले दिनों में 70 के तमाम टूर्नामेंट्स आप अपने स्मार्टफोन, स्मार्ट टीवी पर देख पाएं. जेबी बनारस ग्रुप प्रेजेंट्स यूपीसीएल कप. ये दिवाली उत्तर प्रदेश वाली 1 नवंबर से 6 नवंबर 10 लाख 5 लाख इनाम है. एंट्री फीस 1 लाख. मैन ऑफ द सीरीज को बाइक, बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर इनको एलईडी टीवी है. 16 टीमें, लीग मैचेस, मिंटू सिंह, ओम पांडे और सूरज तिवारी की ये पेशकश. 70 एनडी स्पोर्ट्स 3 और 4 अगस्त को ऑल इंडिया बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट 3 लाख 1.5 लाख इसको मैनेज कर रहे हैं 70 एनडी स्पोर्ट्स. गंगेश वल्लभी और उनकी टीम. और बेस्ट बैटर के लिए, बेस्ट बॉलर, बेस्ट फील्डर और सीरीज के लिए ट्रॉफीज है. इनाम है स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृति चषक डे एंड नाइट टूर्नामेंट आप देखने जा रहे हैं जहां पे 5 लाख, 3 लाख, 1 लाख और 1 लाख ऐसे 4 इनाम है. 8 टीमें ग्रामीण, 8 ऑल इंडिया ओपन. नेवर की शुरुआत लपेट लिया है यहां पर. पहली बॉल पर कैच नहीं हो पाएगा और जन्नाटेदार 6. प्रयत्न करायचे आणि राहुलकडून ते प्रयत्न सुरू आहेत. आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर राहुलची बॅटिंग देखील खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. अर्जुन बांगर. अर्जुन बांगर के लिए भी क्या इस वक्त सिचुएशन है. अभी अभी सेमीफाइनल खेले और वापस सेमीफाइनल खेल रहे हैं. इज अ बिजी क्रिकेटर. और 53 पे 6 6 मारने होंगे. अब 6 के अलावा और कुछ भी नहीं चलेगा. अरबी समुद्र में जाना है तो क्रूज लगेगा, एमआरएफ टायर नहीं. 53 फॉर 6. अरे 17 गेंदे 56 रन, 17 चेंडू 56 धावा. अर्जुन बांगर. बैटर राहुल जोगाड़िया. इस बार एक तगड़ा शॉट है. बॉल हवा में मिस टाइम हुआ है और बिलाल के हाथ से वहां पर कैच ड्रॉप होता हुआ 1 रन मिला राहुल को. 54 फॉर 6. याही बॉल जर पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि जसं म्हटलं ते आता षटकार चौकार मारण्याशिवाय पर्याय नाहीये. बॅट फिरवायचीच आहे आणि त्या प्रयत्नात फटका फसला जरूर होता परंतु बचावले गेले. 54 फॉर 6. चेजिंग 109. इस बार बेहतरीन बॉल अर्जुन बांगर की. इट्स अ वाइड बॉल. 55 फॉर या तीसरे अंपायर की मदद रेफरल के जरिए अब निर्णय लिया जाएगा.
पाहूया, अपेक्षा असणार आहे याही परिस्थितीमध्ये मॅच रंगेल. इट्स अ वाइड बॉल, 55 फॉर 6 और रिव्यू गंवाना पड़ा. प्रीव्यू और रिव्यू ये दोनों बहुत इंपॉर्टेंट होते हैं, चाहे बॉलीवुड हो या क्रिकेट का मैच हो. और यहाँ पर अर्जुन बांगर एक बड़ा ओवर करने जा रहे हैं. बॉलिंग स्ट्रेंथ आप देख सकते हैं इस टीम की. विवेक शिलार, आर्यन भोयर, अर्जुन बांगर. लुक एट द वे दे आर बोल्ड टुडे. पवन केने. और यहाँ पर बल्ले का मोटा सीधा. अब बांगर ने भी विकेट लेने वाले खिलाड़ियों में अपना नाम वहां पर दर्ज करा दिया. कॉट बाय भावेश पवार और विश्वनाथ जाधव आउट ऑन 3. अर्जुन बांगरचं सिल्वर स्टार मधील पदार्पण विकेटने या ठिकाणी साजरं होताना पाहायला मिळत आहे. आणि बोरशितीच्या या खेळाडूची दखल इराकी 11 सिल्वर स्टारने घेतली. बहुत अच्छा टीम कॉम्बिनेशन इस टीम का, जो हम पहले भी बता चुके हैं. ऑटो पायलट मोड पे जब टीम चलती है, किसी फैक्ट्री में ऑयलिंग की हुई मशीन जिस तरह सुचारू रूप से चलती है, बिल्कुल उस तरह इराकी 11 सिल्वर स्टार जीत के परचम लहराती हुई. और ये टीम ने आज आप इनका प्रदर्शन देखिए. फल्टन का जो टूर्नामेंट है, शिवाजी दादा शेलार वाला टूर्नामेंट कहें, फल्टन का टूर्नामेंट कहें, और मयूर पिसेकर साहब का जो टूर्नामेंट हुआ था बदलापुर में, और विरार नारंगी का टूर्नामेंट कहें, और धड़ाकेबाज चषक. व्हाट अ परफॉर्मेंस. मतलब वो सुबह मैं आज भी भूल नहीं सकता, कोहरे में वो सुबह 6 बजे फाइनल. वाह. 55 फॉर 7. व्हाट अ टूर्नामेंट. धड़ाकेबाज चषक 55 फॉर 7. और ये साल 50वां साल है. अर्जुन बांगर ने बहुत अच्छी गेंदबाजी की है. मेरे ख्याल से कप्तान मुतमैन होंगे जिस तरह से उन्होंने अपने क्रिकेट के स्किल को यहां पर पेश किया है. 55 फॉर 7. स्क्वायर कट लगाने का प्रयास और बॉल गई पीछे वाइडिश गली की और 1 रन. चंद्रकांत जी, अब ये वो स्थिति है जहां पर चमत्कार की उम्मीदें हैं, लेकिन चमत्कार होने के चांसेस थोड़े कम होते जा रहे हैं. हो, आणि आता दारोमदार पूर्णपणे राहुल जोगाडिया यांच्यावरच आहे. या कोसळत्या पावसात षटकार चौकार खेळायचे. एक और मिस टाइम शॉट. क्या ये विकेट होगा? भावेश पवार आगे आए. बारिश की बूंदे आंखों में आती हुई राहुल जोगड़िया 2 बार बचे. अर्जुन बांगरच्या खात्यात आणखीन एक विकेट येता येता राहिली आणि बचावले गेले मात्र या ठिकाणी राहुल. आरिफ इराकी साहब की ये टीम है, इराकी 11 सिल्वर स्टार. और आरिफ इराकी साहब, आपका बहुत बहुत शुक्रिया इस टूर्नामेंट में शरीक होने के लिए. यही वो नाम था आरिफ इराकी साहब का, इराकी 11, जिसने नजीब मुल्ला ट्रॉफी जीती. और 57 पे 7, 6 ओवर का खेल समाप्त होता हुआ. चंद्रकांत जी, अब 12 गेंदें बची है, 52 रन चाहिए. राहुल जोगड़िया 12 की 12 गेंदें अगर खेलते हैं तो शायद इसके करीब आ जाएंगे. अभी भी पवन केने को गेंदबाजी सौंपी गई है. एक बहुत बोल्ड डिसीजन, पिंटू पार्चा की तरह एक अलग ग्रिप वाली और स्टांस वाली बैटिंग राहुल जोगाड़िया की. पैर और बल्ला दोनों साथ में. छोटा पिंटू. वाइड बॉल. 12 बॉल 51 रन. 12 चेंडू 51 रनों की जरूरत है. 1 पर ओवर का इशारा. तीसरा कैच छूटता हुआ. जब मैं विज्ञान पढ़ रहा था तो कहीं टाइम्स ऑफ इंडिया में एक बार लिखकर आया, बिल्ली की 9 जिंदगियां होती है, कैट हैज 9 लाइफ्स. और यहां पर 3 मिल चुकी है राहुल जोगाड़िया को. बेहतर बॉल थी. दूरदर्शन का मिला पहला मैच बड़ौदा वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया, और कॉनर विलियम्स को 7 लाइफ मिली और वो भारतीय टीम में आए. समटाइम्स ड्रॉपिंग कैचेस कैन बी गुड फॉर यू. अब राहुल जोगड़िया आउट हो जाएंगे. सक्सेस फाइनली फॉर पवन केने. 8वां विकेट. भव्य विजय की तरफ आगे बढ़ते हुए इराकी सिल्वर स्टार. नक्कीच या ठिकाणी चांगली गोलंदाजी देखील परिस्थितीचा फायदा घेत असताना चांगली गोलंदाजी. ओला बॉल हाताळणं तेवढं सोपं नाहीये, परंतु सर खूप वर्षाचा तुमचा अनुभव आहे. ओला बॉल, रबर बॉल करणारे काही गोलंदाजांची नावं ऐकायला आवडतील. नहीं, डेफिनेटली जो जमाने में थ्रो बॉलिंग अलाउड हुआ करती थी,
मेरे वो भाई नाराज हो जाएंगे अगर मैं नाम लूं, लेकिन यस, गेंद को गीला करके करने वाले गेंदबाजों में बहुत सारे नाम थे। और इस वक्त भी अगर आप देखें, आज के पूरे दिन में गेंदबाजों ने कई बार बॉल को गीला किया है, तो मेरे ख्याल से आई थिंक ये कला है, इट्स एन आर्ट। क्योंकि प्लेइंग कंडीशन के अंदर रहकर आप काम कर रहे हैं, यू आर बेंडिंग द रूल्स, नॉट ब्रेकिंग द रूल्स, दैट्स इंपॉर्टंट। आणि परंतु काळानुरूप क्रिकेट बदललं आणि जर पाहिलं तर आता बऱ्याचशा सुविधा देखील आल्यात मी म्हणेल. कारण पूर्वी जर पाहिलं तर ओली बॅट पकडते काही खेळाडू रुमाल त्या ग्रिपला ज्या ठिकाणी आपण बॅट पकडतो ते गुंडाळून खेळायचे. असं आता जर पाहिलं तर जास्त सुविधा वाढल्यात. जी हाँ, वो दौर था जब चीज़ें मैसर नहीं हुआ करती थी, लेकिन अब चीज़ें मैसर हो रही है। हेलमेट आ गया है, ग्लव्स आ गए, इनर ग्लव्स आ गए, विकेट कीपिंग ग्लव्स आ गए। 59 फॉर 8, आखिरी 2 विकेटें चाहिए इस वक्त इराकी सिल्वर स्टार को फाइनल में पहुंचने के लिए। पूरी तरह से मैच को वन साइड कर दिया। आकाश जांगिड ने बुनियाद रखी और विवेक शेलार ने उसके ऊपर जीत का परचम लहराया, ऐसा हम कह सकते हैं। बल्लेबाजी का बब्बर आकाश जांगिड, गेंदबाजी का गब्बर विवेक शेलार। अब यहां पर ये वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ जाती हुई गेंद, अब केवल कुछ गेंदें बची हैं और एक और सफलतम टूर्नामेंट इराकी सिल्वर स्टार के लिए होगा। 50 नाउ इट 61 फॉर 8। 6 गेंदों में 48 रन चाहिए। लीगल क्रिकेट में ये संभव नहीं है, लेकिन अगर कोई नो बॉल वाइड बॉल आता है तो शायद कोशिश की जाएगी, लेकिन वैसे बल्लेबाज नहीं बचे। लास्ट ओवर ऑफ द सेमीफाइनल। पहला सेमीफाइनल जितना इंटेंस हुआ उतना ही दूसरा सेमीफाइनल देखे तो एक तरफा हुआ। बॉलिंग, बैटिंग, फील्डिंग तीनों डिपार्टमेंट में अच्छी वहां पर परफॉर्मेंस देखने मिली। और सुमित टेकले का आउट होना आई थिंक वाज द बिगेस्ट टर्निंग पॉइंट, बिकॉज वो ऐसे खिलाड़ी थे जो स्कोर को चेस कर सकते थे। मंदार गुरव से उम्मीदें थी, आउट हुए। सुमित दोंगड़े, अजीत मोहिते, इनको भी जल्दी वापस आना पड़ा। एंड आई थिंक इट्स अ नीट एंड क्लीन विक्ट्री फॉर इराकी 11 सिल्वर स्टार। 61 फॉर 8। 4 गेंदें बाकी हैं, एक और डॉट बॉल। हिमांशु पाटिल नए बल्लेबाज है। भिवंडी के क्रिकेटर्स को लेकर पूरी दुनिया में एक बड़ा क्रिकेट खेला जा सकता है दिखाने वाले तारिफ भाई। और यहां पर जाते जाते ही क्यों ना हो एक 6 जरूर लगा दिया हिमांशु पाटिल ने। यह भिवंडी है, यहां बहादुर क्रिकेट खेलते हैं। स्कोर 67 फॉर 8। लास्ट 2 बॉल्स टू गो। और भव्य विजय की तरफ अब आगे बढ़ चुके हैं। जस्ट वन मोर डिलीवरी, a couple of deliveries I guess. Yes, it is wide ball. तो पहली भिवंडी चैंपियंस ट्रॉफी रबर बॉल के इतिहास की सबसे बड़ी इनामी राशि वाली टूर्नामेंट के फाइनल में टकराएंगी चंद्रकांत स्मृति, चेंज द गेम वडवली और इराकी 11 सिल्वर स्टार। अब से कुछ देर बाद बहुत अच्छा लेग कटर और ओवर समाप्त होते हुए 69 रन 8 विकेट के नुकसान पर, यानी कि 39 रनों से भव्य विजय हासिल की है। 39 रन विक्ट्री एंड वेरी वेल प्लेड आकाश जांगिड, वेरी वेल बोल्ड विवेक शेराल, आर्यन भोईर एंड वेरी वेल फील्डेड प्रतीक। और पूरे टीम वर्क के जरिए ये मैच समरी। आकाश जांगिड 30 बॉल 67, बिलाल शेख 7 बॉल 16, प्रतीक पाटिल 8 बॉल 14, विनीत माली 3 बॉल 2, रवि बुम्बक 2 ओवर 19 रन 2 विकेट, संतोष यादव 2 ओवर 27, राहुल जोगड़िया 2 ओवर 30, हिमांशु पाटिल 2 ओवर 31, राहुल जोगड़िया 13 बॉल 16, सुमित डेकले 3 बॉल 12, सुमित दोंगड़े 8 बॉल 12। सबसे बड़ी बात है राहुल जोगड़िया और हिमांशु पाटिल जो 2 बड़े गेंदबाज थे, और संतोष यादव, इनको विकेट नहीं दिया इराकी सिल्वर स्टार के बल्लेबाजों ने। विवेक शेलार 2 ओवर 25 रन 4 विकेट, आर्यन भोईर 2 ओवर 8 रन 2 विकेट, अर्जुन 2 ओवर 18 रन 1 विकेट और पवन के ने 2 ओवर 18 रन 1 विकेट। चारों गेंदबाजों को विकेट मिला है। और अंग्रेजी में एक मुहावरा, टीम वर्क मेक्स ड्रीम वर्क, एंड दैट वाज अ ड्रीम परफॉर्मेंस, ड्रीम वर्क बाय इराकी 11 सिल्वर स्टार। मैन ऑफ द मैच ऑफ दिस मैच इज आकाश जांगिड।
सो इट्स अ जॉइंट मैन ऑफ द मैच बिटवीन आकाश जांगिड एंड विवेक शेलार. आइए.